लढाई असेल सामन्यामध्ये. तर आपण पाहतो या लीग मध्ये खरोखरच रोमांचक सामने होतात. अनेक विक्रम झाले गेले त्या स्पर्धेमध्ये. एकंदरीत 2 सामने टाय सुटले. सर्वाधिक धावा झाल्या, सर्वाधिक कमी धावा झाल्या, सर्वाधिक विकेट घेतल्या गेल्या, सर्वाधिक चौकार मारले गेले, सर्वाधिक अर्धशतक लावली गेली आणि एकाच षटकामध्ये निर्धाव षटक टाकलं गेलं. सर्वाधिक धावा एकाच षटकामध्ये काढल्या गेल्या. असे अनेक विक्रम आपण पाहिले असतील आणि विक्रमांची ही मात्र लीग स्पर्धा असं वर्णन केलं जाईल या वर्षामध्ये. या संपूर्ण वर्षामध्ये जेव्हा आपले प्रेक्षक वर्ग इथे स्मरणात ठेवतील या खेळींचा, ह्या प्रदर्शनाचा हा कामगिरी आणि त्यामुळे इथे आलेले प्रेक्षक वर्ग ज्या दुपारच्या सत्रामध्ये बरोबर 12:30 वाजलेत आणि या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं इथे आलेले सर्व मान्यवर आणि तसंच आमच्या जे आपण पाहतोय या युथ टीव्हीच्या क्रिकेट .in वरच्या थेट प्रक्षेपणामध्ये जे थेट प्रक्षेपण पाहिलं तर अगदी संपूर्ण जगामध्ये 198 देशांमध्ये हे प्रक्षेपण पाहता येतं आपल्याला. असे आमचे जे लाखो करोडो प्रेक्षक वर्ग त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सुस्वागतम, वेलकम आणि वेलकम. तर एक महत्त्वपूर्ण सामन्याला आता सुरुवात होतीये. तर राकेश पाटील त्याचबरोबर रिअल अकॅडमी यांच्याकडून ट्रॉफी, विवो कंपनीकडून खास आपलं गिफ्ट हॅम्पर. आपण खऱ्या अर्थाने इथे विवो या कंपनीचं आणि त्याचबरोबर रिअल अकॅडमी यांचं खास इथे आम्ही कौतुक करू इच्छितो, त्यांचं धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी खूप मोलाचं सहकार्य या लीगला दिलं आणि त्यामुळेच आपण ही स्पर्धा एक चांगली स्पर्धा पाहतोय. तर आपले स्कोअर रायटर जरा लगेचच स्कोअर रायटर सामना सुरू होतो, जरा लवकरात लवकर या. तर खरोखरच प्रेक्षकांना ही प्रेक्षणीय अशी सामने पाहायला मिळण्याची संधी मिळते असं आपण सुद्धा पाहतोय. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे चांगले प्रयोग केले गेलेत या 3 वर्षामध्ये आणि यंदाचा प्रयोग तर खरोखरच यशस्वी झालाय कारण आपण थेट प्रक्षेपण सादर केलं गेलं आणि उद्या खऱ्या अर्थाने पाठीराखी आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग यांना सांगू इच्छितो की उद्या जो शेवटचा फायनलचा सामना खेळणार आहे यात सामन्या अगोदर एक मोठा सेलिब्रिटी सामना असेल 2 महिला संघांचा आणि मुंबईमधला एक बहादर संघ असेल महिलांचा, तर दुसरा पालघर या शहरामधला एक संघ असणार आहे आणि या 2 संघांमधला मात्र आपण प्रथमच प्रयोग करतोय या आपल्या वाडी तालुक्यामध्ये, वाडी शहरामध्ये या लीगमध्ये की अशा प्रकारच्या महिलांचा पहिला सामना होणार आहे तो उद्या फायनलच्या अगोदर. आणि पहिल्याचा चेंडू सुरुवात होताना सुनील यांचा जो मारा सुरू झाला होता आणि निखिल भोईर ज्यांचा मी पुन्हा इथे उल्लेख करू इच्छितो. खरोखर मला पुन्हा त्यांचं कौतुक करायला आवडतं कारण या खेळाडूंनी जी अतिशय खूप मेहनत घेतली. आम्ही पाहतो सकाळी सर्वात पहिला येणार इथे खेळू या मैदानामध्ये आणि सर्वात शेवटी जाणारा खेळाडू असं म्हटलं जातं. त्यांच्याविषयी मी थोडक्यात म्हणेन की त्यांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थाने यश त्यांचं असेल वाडा क्रिकेट सोबत. तर या दरम्यान मात्र हा पुढचा चेंडू खेळताना मात्र चेंडू पुश केला गेला, दिशा भरलेला आणि 1 धाव दिली. जसं आपण त्यांनी पाहिलं की या नियोजनावर खूप लक्ष दिलं तसंच आपल्या खेळावर सुद्धा लक्ष दिलं कारण या स्पर्धेतून त्यांनी खूप चांगल्या धावा सुद्धा केल्यात आपल्या या सारंग संघासाठी आणि आता नुकतीच सुरुवात करताना 1 धाव घेतली दुसऱ्या चेंडूवर. तर त्यांच्यासोबत अनेक आपण पाहतोय ज्यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य दिलं त्यांचं सुद्धा आपण नावं घेतली गेली आणि त्यांचा सुद्धा उल्लेख असेल इथे की या स्पर्धा भरवण्यासाठी कारण खूप एखादं मोठं कार्य आपल्याला करायचं असलं तर सर्वांचं सहकार्य खूप मोलाचं असतं, ते सहकार्य सर्वांनी दिलेलं. या दरम्यान तापुरचा चेंडू यावेळी थोडासा लेगस्टिकवर पडत असला चेंडू फटकाला गेलाय आणि डीप लक्ष्यतोषक चेंडू फील्ड करतायत तोपर्यंत सहजतेने 1 धाव घेतली आणि खात आपलं वैयक्तिक यावेळी हा फलंदाज घेतोय. तर 2 धावा आता फलका लागल्यात. आणि पुढचा तो चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा चांगल्यापैकी खेळी करतात. यावेळी चेंडू बघितला आणि नंतरच चेंडूवर बॅट आणली होती आणि काढला होता तो ऑन साईडला. तर 1 धाव घेतली म्हणजे सुरुवात थोडीशी सावध करतायत स्वप्नील आणि निखिल ही जोडगोळी आपण पाहतो मैदानामधून. आता सामना करणार आहेत ते स्वप्नील जे या खेळतीला पॉवर प्लेच्या षटकामधून 5व्या चेंडूला सामोरे जात आहेत आणि सुनील यांचा पुढचा चेंडू अगदी बॅटची चांगली कला दाखवली होती. कला कौशल्य पाहायला मिळतं प्रत्येक संघातील खेळाडूचं कारण आपण जर मगाशी कौशल्य पाहिलं मगाशी सोडण्यात आणि तेच कौशल्य उपयोगी आलं सगळ्याला सामना जिंकून येण्यामध्ये. तशा प्रकारचं आपण तंत्रशुद्ध फलंदाजी पाहतोय ती सध्या या 2 फलंदाजांची. तर क्रिकेटमध्ये अशा या गोष्टीला खूप महत्त्व असतं आणि त्यातून आता षटकामधला शेवटचा चेंडू सुनील यांचा सामना करतायत निखिल
तर या पुढचा चेंडूवर स्टिअर केला गेला आणि एक धाव पाहून काढली. षटक इथे मात्र संपलेला. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. तर पहिल्या षटकामधून धावा फलकावल्यात त्या या 6 चेंडूवर मात्र 5 धावा आल्यात. एक चांगलीशी सुरुवात गोलंदाजीचा सुद्धा म्हणायला लागेल की सुनील यांनी चांगला मारा केला आपल्या संघासाठी, देवा प्रतिष्ठान संघासाठी. चालेल सामना आपण पाहतोय सारंग चॅम्पियन वर्सेस देवा प्रतिष्ठान. खरोखर तो प्रतिष्ठेची लढाई आहे. आपण या स्पर्धेत पाहिलं असेल, ही लीग स्पर्धेत पाहिलं असेल, तिसऱ्या पर्वामध्ये एकंदरीत 10 संघांचा सहभाग होता. श्री बालाजी चॅम्पियन, वाडा स्ट्रायकर, वाडा लायन, अभिनव पॅन्थर, एव्ही वॉरियर्स, देवा प्रतिष्ठान, सारंग चॅम्पियन, श्री गणेशजी 11 वाडा, कोहज चॅलेंजर आणि बालाजी रॉयल असे मान्यताप्राप्त असे 10 संघ. आणि या 10 संघांमध्ये आपण जर 15 खेळाडू पाहिले तर एकंदरीत 150 खेळाडूंचा सहभाग झाला या स्पर्धेमध्ये. आणि त्यातील प्रत्येकी सामन्यामधून 11 खेळाडूंना संधी मिळाली खेळण्यासाठी. तर अशा या दिग्गज खेळाडूंचा संघ पाहण्याची एक सुवर्ण संधी साधली गेली त्या प्रेक्षक वर्गाने. तर क्रिकेटचा एक मनमुराद आनंद सुद्धा त्यांनी घेतला या लीग मधून. तर षटकामधून नवीन षटकाला सुरुवात यतीश करतायत, मारा टाका करण्यासाठी सज्ज होतील. पॉवर प्ले मधलं हे दुसरं षटक लगातार आपण पाहतो. पहिली 2 षटक ही कंपल्सरी पॉवर प्ले आहे आणि त्यात आता सुरुवात होती या दुसऱ्या षटकाची. तर कादेवली गावांकडून मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. चंद्रकांतजी धांगडा आणि त्याचबरोबर आतिशजी पाटील यांनी खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला आपल्याला दिलं. आपण पाहतो हे मैदान हायटेकचं कादेवलीचं हे मैदान त्यांनी खास आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे आणि त्यांचा सुद्धा पुन्हा एकदा उल्लेख आम्ही ती करू इच्छितो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. ते बडा क्रिकेट असोसिएशन नेहमीच रूढी राहील. आणि षटकामधला पहिलाचा चेंडू यावेळेस सुरुवात करता थोडासा लेग स्टिकवर टाकण्याचा मराठा झाला होता प्रयत्न आणि चेंडू मात्र पायाला लागून गेला असावा, पॅडला लागून गेला असावा मागे. आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडूने सुरुवात. ती यतीश यांची आपल्या सर्व संघासाठी नेहमीच चांगला मार्ग करत असतात. आणि आता या षटकात पुढचा चेंडू मात्र यावेळी थोडासा हा पाली चेंडू उसळी चेंडू किंवा ओरपी चेंडू भेटला थोडासा आणि फटकावण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू मिस करून गेले. थोडंसं पाठीमागे जे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आहेत त्यांना थोडीशी इजा झाली असावी आणि त्यामुळे थोडासा खेळ का होईना थांबला जातोय. जयेश पाटील आहेत स्वतः, जे एक अतिशय नावाजलेले खेळाडू म्हटले आहेत आता. आणि त्यांच्या छातीला लागल्यानंतर पुन्हा एकदा आपले जिद्द मात्र कायम ठेवली, कारण लगेचच तयार झालेत खेळण्यासाठी. तर खरोखरच एक खेळाडू मध्ये असलेला तो क्रिकेट बद्दलचं प्रेम हे व्यक्त होत आहे आणि आपल्या इझीला त्यांनी माघारी ठेवलं आणि लगेचच पुन्हा सज्ज झाल्यात आपल्या खेळामधून. तर यती षटकामधला आता तिसरा चेंडू आणि यावेळेस निखिल यांनी फटकाला परत दुसरी क्षेत्रक्षकांना सकमा दिला होता आणि नक्कीच चेंडू पाठीमागे निघतोय. तर बॅकअप होतोय तोपर्यंत फलंदाज सहजतेने 2 धावा घेतात निखिल. आणि अशा प्रकारे या 2 धावा जोडल्या गेल्यात त्याच्या वैयक्तिक खेळामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती मात्र 7 धावा. तर बिनबाद 7 धावा फलक लागतात सारंग चॅम्पियन संघाच्या देवा प्रतिष्ठान वर्सेस सारंग चॅम्पियन असा हा जो सामना आपण पाहतोय या दुपारच्या सत्रामध्ये. आणि यतीश यांच्या षटकातून चौथा चेंडू यावेळेस मात्र नक्कीच अप्परकट मारली होते, नक्कीच चेंडू निघतोय कव्हर पॉईंटच्या बाजूने डीप क्षेत्ररक्षकांच्या 2 चेंडू सरळ सीमा पार होतोय आणि विवो चौकार मारला गेला या सामन्यातला पहिला चौकार. तर या चौकाराने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली डबल फिगर मध्ये. वर बिनबाद 11 धावा फलका लागल्या गेल्या. आणि इथे आता आपण पाहतोय की एक चांगली खेळ सुद्धा करतायत ते निखिल, जे खेळतात 9 धावांवर एक चौकारच्या मदतीने. तर यतीश यांच्या पुढच्या चेंडूला तोंडात देतील तो षटकामधला 5वा चेंडू पॉवर प्ले मधून. आणि यावेळेस करारी फटका पाहायला मिळतो, त्याचा करारी बाणा पाहायला मिळतो आणि जबरदस्त लॉंग लेग वरून चेंडू मारला गेला. आणि मात्र बघूया पंचांचा अजून इशारा आला नाही. या दरम्यान त्या चौकाराचा इशारा. धन्यवाद डीजे. खरोखरच एकवीरा माझ्या त्याला सलाम असेल, नमस्कार असेल, कारण त्यांच्या आशीर्वादाने श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपण स्पर्धेला उद्घाटन सुरुवात केली होती आणि आशीर्वाद तसेच कायम राहू देत आपल्यावर, आपल्या या लीगवर असू देत. तर चौकार गेला आणि या षटकामधून शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू कट केला गेला. 2 क्षेत्रांमधून काढण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाने अगदी सुरेख चेंडू क्षेत्ररक्षण केलं, 1 धाव मिळतीये आणि षटक असा प्रकारे संपला गेला. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला गेला. तर फलकावर धावसंख्या लागलेली ती आपण पाहतो 16 धावा लागल्यात फलकावर. पहिल्या षटकामधून 5 धावा, या षटकामध्ये 11 धावा, म्हणजे 2 जे चौकार मारलेले निखिल यांनी आणि षटकात चांगला खेळ केला.
तर सारंग संघाला जाऊन पोहोचवलं, नेऊन ठेवलं. ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावा फलकाला लागल्या त्या 8च्या गतीने 16 धावा. तर प्रेक्षक वर्ग अगदी खिळून उभा आहे या मैदानातून खेळ चांगल्यापैकी पाहतायत आणि या प्रेक्षकांनी खूप आम्हाला सहकार्य दिलं गेल्या 8 दिवसामध्ये. आजचा हा 8वा दिवस आहे. उद्याचा खऱ्या अर्थाने शेवटचा दिवस आला आणि आज संध्याकाळपर्यंत आपल्याला सगळं चित्र स्पष्ट पाहायला मिळणार आहे की आज जे सामने संपतील आणि खऱ्या अर्थाने कुठला संघ अव्वल स्थानावर येतो, दुसऱ्या स्थानावर येतो, तृतीय स्थानावर येतो आणि चतुर्थ स्थानावर येतो. कारण हे पहिली जे अव्वल 4 संघ असतील या 10 संघांमधले, त्यात या 4 संघांमध्ये खरे मुकाबले असणार आहेत, रंगणार आहेत या स्पर्धेतून उद्या. तर उद्या खास सेलिब्रिटीचं संघ आपण बघितलं होतं मग की उद्या एक नवीन प्रयोग केला गेला आपल्या बाळा क्रिकेट असोसिएशनने की उद्या खास महिलांचा एक प्रदर्शनी सामना असणार आहे. एक 2 मातब्बर संघ असणार आहेत. मुंबई शहरामधला एक संघ आणि एक पालघरमधला एक महिलांचा संघ असेल. तर घाई करा कृपया. षटकामधून सुरुवात होताना 3ऱ्या षटकाला सुरुवात, कारण आपल्याला 6 सामने उरकायचे कुठल्या परिस्थितीमध्ये. तर या षटकामधून सुरुवात करताना पहिला चेंडू आणि फुल लेन्थची सुरुवात होताना मात्र चेंडू नो बॉल. तर नो बॉलने सुरुवात झालेली आणि निखिलीने सुद्धा इथे एक धाव पूर्ण करतायत म्हणजे 2 या +4 आणि फ्री हिट लागू होते. बघा 5 धावा तर मिळाल्यात, परंतु फ्री हिटचा सुद्धा बोनस एक चांगली संधी मिळते फलंदाज फटकावण्याची. तर या 5 धावा ओके सॉरी चेंडू बाहेर नाही गेला, मागे नाही गेला, तर थांबवला गेलाय. त्या डीप वरून थांबवला गेला आणि आम्ही दिलगिरी करतो दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. मात्र 18 धावाच करतात थोडी शिकावी ना. बरेच दिवस झाले त्या स्पर्धेला थोडंसं प्रत्येकाचं दुर्लक्ष झालेलं आणि हा पुढचा चेंडू चांगल्यापैकी फटकावला गेला. यावेळेस नक्कीच दाद दिली पाहिजे कारण चांगला चेंडू सीमा पार धाडला गेलाय. तर प्रेक्षक वर्ग नक्कीच या चौकाराचा आनंद घेत आहेत आणि चौकार गेला सामन्यामधून धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वर. आतापर्यंत हा 3रा चौकार पाहायला मिळाला कारण अगोदर 2 चौकार मारले ते निखिलेंनी आणि दुखताच एक शानदार फटका मारला. तर पुढचा चेंडू आणि यावेळेसच्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चांगला पैकी फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजांचा. तर या दरम्यान आपण एक सुरेख अशी गोलंदाजी पाहतोय इथे या गोलंदाजीची. धन्यवाद. तर इथे फलंदाज बाद झाला. गुलशनचे जो षटक आपण पाहत होतो या षटकामधून चांगली सफलता मिळवलेली आणि पहिला फलंदाज बाद केला सारंग संघाकडून जे इथे स्वप्नील बाद झाल्यात आणि येत आहेत मैदानामध्ये ते नवीन फलंदाज रोहित. तर गुलशन षटकामधला पुढचा चेंडू आणि आता अगदी शानदार अशी सुरुवात या षटकात आपण पुन्हा एकदा पाहतोय निखिलची. एक चांगल्यापैकी चेंडू अगदी कॉपी बॉक्स स्टाईल पद्धतीने खेळला गेला होता. अगदी सरळ बॅटने खेळला गेला आणि तंत्रशुद्ध फटकेबाजी फलंदाजी प्रभाव गेल ती या फलंदाजी. नुकतंच एक धाव घेतली गेली आणि फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वर. एक बाद 23 धाव फलकावर. एक फलंदाज बाद झाला ज्यांना मयूर यांच्या हाती झेलण्यास भाग पडलं होतं गुलशनेने आणि त्यांनी 6 धाव करून बाद झाले. आता ते स्वप्नील या षटकामध्ये बाद झाल्यात. तर षटकातला पुढचा चेंडू आणि संयमाने घेतला मात्र चेंडूला अगदी चांगल्यापैकी चेंडू तटावला गेला आणि एक धाव घेतात रोहित आपलं वैयक्तिक खातं उघडलं. तर संघाची धावसंख्या नेऊन ठेवत आहेत सारंग चॅम्पियन संघासाठी. ते फलकावर आता 24 धावा 24. तर अजून इथे धाव मध्ये भर पडला होती मग अशी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर 25. तर हा दुपारचं सत्र थोडस नक्कीच एक वातावरण तापलेला थोडंसं गरमी वाढलेली आणि या उपहाराच्या या खेळामधून थोडंसं जे तापमान वाढलेलं त्याचा परिणाम आपल्या खेळावर सुद्धा दिसतो खेळाडूंच्या. तर पुढचा चेंडू आणि यावेळी सुरेख टाकला गेला. तर जयेश पाटील मात्र एसटी पाटील एक शानदार कामगिरी करतात. त्यांची जी शरीर यष्टी आपण पाहिली एक उंच पुरा बांधा लाभलेले हे खेळाडू आहेत परंतु आकर्षक क्रिकेट खेळणारा एक नेहमीच प्राधान्य देत असतात ते आपल्या खेळाला. आणि पुढचा चेंडू थोडासा लो राहतो. यावेळी खाली टप्प्यामध्ये चेंडू राहिला होता
आणि फलंदाज कट करण्याच्या प्रयत्नात करत होते, मात्र चेंडू सरळ काढलाय तो सीमा पार. यावेळी चौकार जातोय, पाठीमागे स्क्रीनवर आदळतोय आणि चौकार इथे गेल्यानंतर बाईज रूपाने काही ना परंतु धावा संघाला मिळाल्या आणि षटक सुद्धा संपलं. म्हणजे 3 षटकाचा खेळ संपला गेला. डीजे मास्तरांना संधी असेल. नक्कीच प्रेक्षक वर्गाने आपण येतो, एक जबरदस्त आयोजन बघायला मिळतंय. तर आपण कुठे आलात? तर धावसंख्या पोहोचले ती 29 वर 29. गातेस्वर प्रेक्षक आले, तर नक्कीच हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय का? चांगलं वाटतंय आम्हाला. आयोजन हे भरपूर जबरदस्त असं चांगलं आयोजन केलेलं आहे WPL जने. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व मान्यवरांना मी शुभेच्छा देतो. का चांगलं आयोजन आहे. असं 3 वर्ष सातत्याने असे चांगले असे WPLचे सामने खेळवतात इथेचे आणि कुठल्याही प्रकारचा असा इथे हादसा नाही होत आणि चांगले कॉमेंटेड आहेत. सर्व आयोजक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांचा आभार मानतोय. नक्कीच आपण पत्रिका ऐकली प्रेक्षक वर्गामध्ये. मी माता सुरेश पाटील बघायला मिळतोय, कारण WPL मध्ये अनेक प्रेक्षक साथ देत आहेत. यूट्यूबवर सर्व प्रेक्षक आनंद घेतातच, त्याचबरोबर जवळून या मैदानात उभं राहून सामन्याचा आनंद घेत आहेत. बघूया, जाऊया पुढच्या षटकामध्ये पुढच्या प्रेक्षकांकडे. तर बघा, अनेकाच्या प्रतिक्रिया इथे येत आपल्या वाडा क्रिकेट असोसिएशनला आणि त्याच्या मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग आहेत, ते सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात की कशा प्रकारची ही स्पर्धा आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतोय आणि टाइमचा आपण उपयोग केला पाहिजे. जरा घाई करा कृपया. नवीन षटकाला सुरुवात करताना कॅप्टन तयार ठेवली पाहिजे आपली लगेच पुढच्या गोलंदाज वापरण्याची. तर नवीन षटकाला सुरुवात 3 षटकाचा खेळ संपला गेला आणि सारंगचा चॅम्पियन संघ धावा केल्या फलकावर. त्या 1 गडी बाद होताना त्या एकंदरीत 29 धावा 29. तर सध्या आपण पाहतोय हे 2 फलंदाज निखिल आणि दुसऱ्या बाजूला खेळी करणारा हा रोहित सरका फलंदाज. तर चौथ्या षटकाला सुरुवात आणि पहिला चेंडू. आणि पहिल्या चेंडूवर अगदी एक चांगला फटकावण्याचा प्रयत्न झाला होता. तर निखिल मात्र 1 धाव घेत आहेत त्या संघासाठी आणि या एकेरी धाब्याने धाव संघ जाऊन पोहोचतो 30 वर 30. 1 बाद होताना 30 धावा. पहिल्या षटकामधून 5 धावा आल्या त्या सुनील यांच्या. दुसऱ्या षटकामध्ये यतीश यांनी 11 धावा खर्च केल्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये गुलशन यांनी 13 धावा दिल्या त्या. आणि आता सध्या आपण पाहतोय ते नवीन षटकाला सुरुवात होताना रोशन यांचा पुढचा चेंडू. मात्र अचूक टप्पा ठेवला. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला गेला आणि रोहित मात्र थोडेसे जागेवरून खेळत होते. आपली पोझिशन बनवण्याचा प्रयत्न होता आणि तोपर्यंत चेंडू मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेला. तर रोशन एक चांगला गोलंदाज म्हटला तो वाडे शहरामधला आणि खरोखरच त्यांनी क्रिकेटमध्ये खूप आपला चांगला दबदबा निर्माण केलाय. तर षटकातून पुढचा चेंडू आणि यावेळी चांगला फटकवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू थोडासा बॅटला खाली लागला होता, परंतु तरी सुद्धा चेंडू गेलाय तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि 1 धाव घेतली सहजतेने. धाव संघ जाऊन पोहोचतो 31 वर 31. 1 बाद 31 धावा. सारंग संघ प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त धाव संख्या फलकावर लावायची या 8 षटकांमधून 28 चेंडू मध्ये. आणि षटकामधला आता चौथा चेंडू. मात्र पुन्हा सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय या लिटिल मास्टर गोलंदाजीची. तितकाच मास्टर ब्लास्टर फलंदाज निखिल भोयर, ज्यांना नक्कीच ते आवडतं घेत आहेत, त्यांना थांबवून ठेवत आहेत, कुठल्याही प्रकारचा फटकेबाजी मारू देण्याची संधी देत नाहीयेत. तर एक चांगलं काम आपण पाहतोय गोलंदाजीचं ते रोशन यांच्याकडून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळताना केवळ 2 धावा. दिवा प्रतिष्ठानसाठी मात्र एक चांगली कामगिरी करतायत. आणि षटकातला पॅट पडलेला चेंडू मात्र यावेळी उचलला गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक पाठीमागे चेंडू फील्ड करतायत डीप ओव्हर. आणि तोपर्यंत 2 धावा निखिल यांनी घेतली, सहजतेने घेतल्या आपल्या संघासाठी. तर चांगल्यापैकी आपल्याकडे सगळी सूत्र हाती घेतली सामन्यातली आणि आघाडीचे हे फलंदाज, आघाडीचे वीर चांगल्या धावा जमा करताना संघाला नेत्याचा फलकावर पुढे नेते 33 वर 33. तर 1 बाद 33 धावा. आणि रोशन षटकांमधून आता अंतिम चेंडू. आपला स्टाईल मध्ये मात्र हा चेंडू मारला गेला. नक्कीच कबड्डी राहील अप्रतिम मारला गेला. डीप एक्सच्या बाजूने चेंडू सर्व सीमा पार होतो यावेळी आणि जबरदस्त फटका मारताना षटक संपवला जात आहे. तर 4 षटकाचा खेळ संपला गेला. 37-37.
नक्कीच प्रेक्षक वर्गाकडे आपण येतोय जे या स्पर्धेला रोज मात्र येतात, उपस्थित राहतात आणि WPLच्या प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहेत. भव्य आयोजन, YouTube लाईव्ह टेलिकास्ट आणि विवो रिअल अकॅडमी एक चांगली साथ. तर आपण कुठून आलात? आपण कुठून आलात? मी कंचाडवरनं आलोय. माझं नाव सुधीर चौधरी आहे. मी रोज इथे येऊन रोज सामने बघतो. सामने खूप रंगतदार सामने असतात. आयोजन खूप चांगलं आहे. अंपायर डिसिजन वगैरे सगळं चांगलं आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा चांगला आहे. प्लेयरसुद्धा खूप साथ देतात. कोणाचं भांडण नाही, काय नाही खेळाडू दाखवतात. त्यामुळे खूप मजा येते बघायला. मी स्वतः 7 दिवस रजा टाकून मॅच बघायला आलेला इथे. त्यामुळे मला खूप आनंद आहे या मॅच. नक्कीच आपण रजा टाकून आलेले म्हणजे हौशी प्रेक्षक भाई मिळतात. वेल डन. आपण स्थानबंद व्हायचं. वेल डन. कंचाडवरच्या प्रेक्षकांचं मत आपण जाणलं. बघूया सामन्याकडे जाऊया. ओव्हर टू ठाकरे सर. तर बघा आपले अनेक पाठीराखे आता सुयोजनी नुकतंच या आपल्या पाहुण्यांना आपल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारला आणि खरोखरच बघा खेळापायी आपला सुट्टी टाकली या लीगसाठी. कारण बँकेत कर्मचारी असतील कारण त्यांच्या बोलण्यावरून उल्लेख झाला आणि त्यामुळेच धावसंख्या हा आपण पाहिली 4 षटकामध्ये ती 37 धावा 4 षटकामध्ये झालेल्या. तर पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामधून 8 धावा आल्या. अशा प्रकारे 37 धावा आल्या फलकावर ते 4 षटकामध्ये. ते सारंग चॅम्पियन संघाला मात्र एक गडी गमावा लागला होता आणि त्या नवीन षटकाला सुरुवात आहे. अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी आता बघूया हे निखिल भोईर आणि रोहित हे जे 2 फलंदाज मैदानात खेळतात आपल्या सारंग संघासाठी, चॅम्पियन संघासाठी. त्यांच्यावर जबाबदारी आता खूप वाढलेली कारण धावा आता वाढल्या पाहिजेत, ओघ वाढला पाहिजे. आपण पाहतोय सारंग चॅम्पियन संघाचे कल्पनाजी ठाकरे, वैभवजी भोईर, योगेशजी पाटील आणि महेशजी ठाकरे यांचा हा जो संघ आहे या सामन्यात चांगल्यापैकी त्यांनी खेळ केला. तर तो दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण विचार करतोय तो इथे मात्र एका चांगला खेळ करताना देवा प्रतिष्ठान संघ की ज्या संघाकडे देखील टॉपर खेळाडू आहेत संतोषजी पाटील, हेमंतजी सावरा, कल्पेशजी पष्टे, वैभवजी ठाकरे आणि डॉक्टर समीरजी किस्मतराव यांचा हा जो संघ चांगल्यापैकी कामगिरी करत होता. परंतु ज्यांच्याकडून थोडेसे कामगिरी थोडीशी खालावली झाली किंवा थोडीशी कमी कामगिरी झाली इतर संघाच्या तुलनेमध्ये आणि तरी सुद्धा एका चांगली झुंज देतात या सामन्यामधून पाहायचं सारंग चॅम्पियन संघ विरुद्ध खेळताना. तर 5व्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू लॉंग लेगच्या बाजूने मानला गेला. नक्कीच 1 बाउन्स चेंडू सीमा पार होतो. विवो चौकार मानला गेलाय आणि निखिल बागुल मात्र नक्कीच आपली एक हाणामारी खेळायला सुरुवात केली कारण आतापर्यंत शांत वृत्तीने खेळत होते आणि त्यात रोहित हा फटका मारलाय. निखिल भोईर जे खेळतात मैदानातून आणि त्याच्यासोबत रोहित जे खेळत आहेत असे 2 फलंदाज आपण जे पाहतोय मैदानातून. धन्यवाद. तर निखिल भोईर एक शानदार कामगिरी करतात सामन्यामधून आणि रोहित तेवढीच साथ देतात त्यांना. तर या दरम्यान एक चौकार मारला गेला पण पहिल्या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावर ती मात्र 41-41. तर स्वप्नील बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ही 2 फलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या संघा विकेटसाठीची पार्टनरशिप सजवत आहेत आणि सुनीलचा पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये मानला गेलाय. तर एक धाव आरामात घेतली रोहित यांनी यावेळी आणि संघाला नेऊन ठेवलं होतं ते एक गडी बाद होताना फलकावर धावसंख्या 42-42. एक मात्र फलंदाज स्वप्नील जे बाद झाले ते संघासाठी गुलशन यांनी जी सफलता मिळते मयूर यांच्या हाती झेल देण्यासाठी भाग पाडलं होतं आणि त्यांनी केवळ 6 धाव करून बाद झाले होते. त्यानंतर षटकामध्ये सुनीलचा सामना करतील निखिल भोईर आणि थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा आपण नेहमीच गावठी भाषेमध्ये म्हणतोय की जरा घुसून खेळा तर अशा प्रकारचा घुसून खेळण्याचा हा प्रयत्न चालण्याचा झाला होता आणि त्यावर मात्र चेंडू पाठीमागे जातोय यष्टीपणे मागे. तर एक डॉट चेंडू हाताला तो सुनील तळेकर यांनी जे पोलीस दलामध्ये एका चांगली कामगिरी करत असतात आणि आज खेळाडू म्हणून सभेसाठी मात्र या लीग मध्ये चांगला कामगिरी करतात. आणि पुढचा चेंडू यावेळी क्षेत्रक्षक डोक्यावर मारला गेलाय आणि हा सुरेख चौकार जातोय फाईन लेग वरून. धन्यवाद.
तर जास्त वेळ घालू नका लगेच डीजे मास्टर. या षटकात आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावर, ती मात्र आता 46 धावा 46. मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न करू पाहत होते. यावेळी चेंडू बॅटमध्ये निसरला पट्ट्यामधून आणि गेला होता थोडासा पाठीमागे. तर एक धाव तर घेतली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 वर 47. तर सुनील षटकामधून पुढचा चेंडू आणि रोहित यांचा मात्र त्रिफा उद्ध्वस्त केला होता. नक्कीच सुरेखरित्या त्रिफाची बाद केला गेला आणि एक चांगलं यश मिळालं या चेंडूवर. नुकताच आपण पाहिला. तर दुसरा गडी बाद झाला आणि 2 गडी बाद होताना संघाची धावसंख्या 47 लागली फलकावर 47 लॉस ऑफ 2 विकेट. धन्यवाद. तर इथे राहुल पाटील सुद्धा आलेत आणि खरोखरच त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. तर एकंदरीत 5 षटकाचा हा खेळ संपला गेला आणि 5 षटकांमधून आपण पाहतोय 2 गडी बाद झाले. फलकावर धावसंख्या लागली सारंग चॅम्पियन संघाची, ती एकंदरीत 47 धावा 47. या 47 धावामध्ये आपण पाहतोय निखिल भोईर जे एक चांगला मारा करताय किंवा गोलंदाजी जेवताना चांगल्यापैकी फलंदाजी करतायत आणि आतापर्यंत मात्र एक शानदार इनिंग खेळत आहेत मैदानातून. तर त्यांना 7 आता लाभण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरले अमित पष्टे, की ज्या खेळाडूने काल एक बददार खेळ गेला होता आपल्या संघासाठी, ज्यांचा हा एक लौकिक म्हटला तो अतिशय माहिर फलंदाज म्हटले जातात, एक विस्फोटक फलंदाज म्हटले जातात. आणि या स्पर्धेत तर कालच्या सामन्यात त्यांनी शानदार खेळ केला होता. बघूया आजच्या सामन्यामधून कशा प्रकारे साथ करता येतात ते निखिल भोईर यांना. तर जयेश पाटील यांचा आता मारा सुरू षटकामधून गादी लिगामेंटकडून मारा करण्यासाठी सज्ज होतात. षटकामध्ये पहिला चेंडू जरा घाई करा कृपया, कारण पंच सांगत असतात आम्ही सुद्धा सांगत असतो, परंतु खेळाडूंनी तेवढं आम्हाला सहकार्य दिलं पाहिजे, कारण आज सामने खेळायचे आपल्याला इथे. तर पहिला चेंडू थोडासा आखोड टाकला गेला होता, थोडासा उसळी घेतला चेंडू होता आणि सुरुवात मात्र चांगली म्हणावी लागेल ती जयेश यांची. निखिल पाहत होते पंचांकडे थोडी अपेक्षेने. तर पहिला चेंडू डॉटने सुरुवात होताना या 6व्या षटकामधला दुसरा चेंडू आणि अगदी हसमुख पाटील डायरेक्ट हिट केलेली आणि अमित पष्टे मात्र नक्कीच नाखुश असतील, कारण आपल्या क्रीज मध्ये पोहोचण्यापूर्वी त्यांना धावचित रूपाने बाद केला गेला आणि डायरेक्ट हिट म्हणावं लागेल. अशा प्रकारची सुरेख क्षेत्ररक्षण झाला हसमुख पाटील यांचा. आणि एक मात्र धुरंधर फलंदाज माघारी परत आल्या पावली माघारी परत आहेत ते अमित पष्टे 0वर. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जेव्हा आपण 0वर बाद होता तेव्हा थोडंसं निराश असते, मात्र जरी 1 धाव केली किंवा शतक ठोकलं गेलं 50 धावा केल्या तर त्याचं गवगवा कौतुक होत असतं. मात्र 0वर बाद होणाऱ्या खेळाडूचं कौतुक कधीच होत नसतं आणि त्यामुळे निराशाही लपली त्यांच्या चेहऱ्यावरची आणि अखेर ते बाद झाल्यात. या चांगल्या हिटवर चांगल्यापैकी थेट फेकीने बाद केलं त्यांना. तर तिसरा गडी बाद झाला इथे संघाचा आणि 3 गडी बाद होताना धावसंख्या थांबलेली स्थिरावलेली 47 वर 47. तर आता नवीन फलंदाज येतात तर राजेश सातवी. चला घाई करा कृपया. ज्या सातवी साहेबांनी सुद्धा खूपच खांद्याला खांदा लावून निखिलच्या सोबतीने खूप कष्ट घेतले या स्पर्धेला, तसंच कैलासजी कांबेरा ज्यांचा सुद्धा उल्लेख मी करेन की त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. अनेकांची नावं जी घ्यायची राहिली त्यातमध्ये ही नावं मी आता घेतो. प्रफुल्ल असू देत, जयेश पाटील असू देत, अनेक दिग्गज खेळाडू की ज्यांनी कुठे ना कुठे हातभार या क्रीडा लीगला लावला शारीरिक रूपाने. आणि हा पुढचा चेंडू फटकाला जात आहे तर 1 बॉल चेंडू निघतो मागे आणि आणखी एक शानदार फटका. तर आल्या सुरुवात करताना धावसंख्या नेली 51 धाव फलकावर, म्हणजे अर्धशतक फलका लावला गेला ते सारंग चॅम्पियन संघाचं. आणि सुरुवात करताना चौकार मारलाय नुकताच या फलंदाजाने.
तर षटकातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्यापैकी फटका लागला, कव्हर ड्राइव्ह केला गेला, तिकडे क्षेत्ररक्षक डीपला थांबवतात चेंडूला. आणि या दरम्यान एक धाव राजेशने घेतली होती. आपलं वैयक्तिक खेळ ती 5 वर संघाची धावसंख्या 52 लागलेली 52. 3 गडी बाद होताना 52 धाव फलकावं लागल्यात. आज आपण पाहतोय सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये एक मोठा स्कोर उभा झाला आणि त्यानंतर मात्र मागच्या सामन्यामधून 70 धावा करायच्या त्या चेस केल्या गेल्या. आता बघूया तिसऱ्या सामन्यामधून सध्या किती धावा होतात फलकावर. आणि अखूट डब्याचा समाचार घेतला गेला यावेळी नक्कीच बघायचा. क्षेत्ररक्षक केवळ प्रेक्षक बनून राहिलेत आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे षटकार. तर विवो षटकार मारलाय तो निखिल भोईर यांनी. जबरदस्त खेळी करतायत. तर जयेश पाटील यांच्यावर एक थोडासा मोठा फटका मारला त्यांनी त्यांच्या गोलंदाजीवर. आणि पुढचा थोडासा स्विंग करण्याचा चेंडू थोडासा फिरक घेणारा चेंडू टाकला दुखताच. तर याचबरोबर षटक संपलेला मार्गी लागलेला. एकंदरीत 6 षटकाचा खेळ संपला गेला आणि फलकावर 58. प्रेक्षक वर्गामध्ये आपण जाऊया या WPL ला. आज मात्र प्रेक्षकांपर्यंत मी जातोय कारण नक्कीच प्रत्येक दिवशी या WPL वर ज्यांचं प्रेम सलग 3 वर्ष मानलं जात आहे आणि हे क्रिकेट महाराष्ट्राबरोबर इतर देशामध्ये पोहोचतंय आणि हौशी प्रेक्षक नक्कीच काय आपण कुठून आलात? मी मांगरोळवरून आलो आहे आणि इथल्या ज्या वाडा प्रीमियम लीग 2017 ज्या मॅचेस भरवल्यात अतिशय सुंदर इथलं समालोचन आहे आणि इथलं ते ग्राउंडचं आणि प्लेयर वगैरे सर्व चांगले आहे. मागं 4 दिवसापूर्वी मी जे आता IPL मॅच चालू आहेत त्या मॅचेस बघून आलो आहे. असं वाटतंय का सध्या त्याची पुनरावृत्ती होते आणि चांगलं इथं ग्राउंड सर्व गोष्टी चांगल्या, पब्लिक चांगली आहे. धन्यवाद. नक्कीच मी जातो. यापुढे प्रेक्षक वर्ग आपल्या समोर आहेत. माझे मित्र सुद्धा आहेत, समालोचक सुद्धा, कॉमेंटेटर आहेत येवला तालुक्यातील. सचिन, काय म्हणशील? नक्कीच जॉब तू करतोयस आणि या स्पर्धेला जॉब ला जाता जाता भेट देतोय, पुन्हा जॉब होऊन आल्यावर संध्याकाळी भेट देतोय. कसं वाटतंय? आणि विवो कंपनी ब्रँड पार्टनर, त्याचबरोबर रिअल अकॅडमी आणि हे क्रिकेट, हे भव्य 3,50,000 ट्रॉफी, काय म्हणशील? तर हॅलो, तर खरोखर खूप सुंदर आयोजन वाडा प्रीमियर लीग 2017 तर व 3रं आणि खरोखर चांगले खेळाडू या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवत आहेत आणि मी नक्कीच धन्यवाद देईन कारण आमच्या वाडा शहरातील खेळाडूंचं या ठिकाणी त्यांचं हे झालं, त्यांनी सुद्धा एक चांगली कामगिरी केली. धन्यवाद सर. नक्कीच बघूया. ओव्हर टू ठाकरे सर. तर 58 धावा फलकावं लागल्यात आणि 26व्या षटकामधून नवीन षटकाला सुरुवात. 7व्या षटकाला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवर थोडासा हवेमध्ये चेंडू जातोय बघायचा. मात्र चेंडूचा टप्पा खाली पडला आणि नंतर फलंदाजांनी पाहिलं तर इथे सहजतेने धावा घेताना धाव सगळं पोहोचली 60 वर. थोडीशी मात्र नक्कीच जोरदार धावा घेतल्या गेल्या पहिल्या या चेंडूवर 2 धावा. तर राजेश सातवी यांनी आणि संघाला नेलं ते 60 वर. तर वैभव जे गोलंदाजी सुरू करतात अतिशय बघा रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि एक चांगला गुणी गोलंदाज. षटकातून पुढचा चेंडू चांगल्यापैकी हाताळला गेला. डावखुरा त्याचा गोलंदाजी आपण पाहिली या चेंडूवरची आणि या दरम्यान 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली फलकावर. ती मात्र जाऊन पोहोचते 3 गडी बाद होताना ती 61 धावा 61. तर अनेकांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. खरोखरच आपण आपली प्रशंसा करत नाही तर दुसऱ्यांनी प्रशंसा केली पाहिजे. हा खरा माझा स्वभाव गुणधर्म मधला होता आणि खरोखर दुसरे लोक आपला या स्पर्धेचं कौतुक करतायत. आणि या पुढच्या चेंडूला मात्र नक्कीच खराब चेंडू म्हणावा गेला तर त्यांचा इशारा दिला समांतर रेषेत आपल्या हात नेताना धाव संख्या जाऊन पोहोचले 62 वर 62. तर सारंग चॅम्पियन संघ नक्कीच चांगली लढत देतो या प्रतिस्पर्धी संघाला, देवा प्रतिष्ठान संघाला. कारण प्रतिष्ठेची ही लढाई या सामन्यामध्ये अस्तित्वाची लढाई आहे. ती मत मैदानाचा चाललेली आणि वैभवांचा पुढचा चेंडू लगेचच उसळी घेणारा चेंडू सोडून दिलाय. तर थोडंसं अस्त्र वापरतात आपला जे आपल्या भात्यामधला ते हे गोलंदाज वैभव, ज्यांना सुद्धा एक मोठ्या क्रिकेटचा अनुभव मिळतोय. कारण अनेक वेळा आपण पाहिलं असेल की वाडी शहरामधल्या या खेळाडूने खूप चांगला गोलंदाजी केलेली विविध स्पर्धांमधून आणि एक मोठ्या स्पर्धेचा एक अनुभव वेगळाच असतो. तर हा पुढचा चेंडू बॅकफुटवर गेला आणि चेंडू मात्र कव्हर केला गेला
आणि हसमुख पाटील एक चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे करतायत पाहताय आपण. या दरम्यान 2 धावा घेतल्या तर निखिल यांनी आपल्या या बॅटच्या इसका दाखवताना आणि 2 धावाबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले 64 वर 64. तर इथे चांगली खेळी करतायत आघाडीचे हे फलंदाज, आघाडीचे वीर. 23 चेंडूत 35 धावा आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत इथे अमोल तिवारी. एक चांगला खेळ करतायत इथे हे फलंदाज. आणि पुढचा चेंडूवर नक्कीच पुन्हा एकदा चांगला जमिनीला मारला फटका मारला गेला. सेफ फटका मारला होता क्रिकेटमध्ये की ज्यावर फलंदाज बाद झाला तर धावचित रूपाने बाद होऊ शकतो. आणि या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेल्या, जोडल्या गेल्यात संघासाठी. या 2 धावा जोडताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली 67 वर 66. तर वैभवचे या षटकाचा आपण मार्गक्रमण पाहतोय पुढे. आणि अगदी स्टंप उघडून मोकळे ठेवून मात्र फटकवण्याचा प्रयत्न होता लेगच्या बाजूने. आणि षटकात अखेर मात्र इथे खेळ संपला, षटक संपला. तर एकंदरीत 7 षटकांचा हा खेळ संपला गेला. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 66 लागलेली फलकावर 66. धन्यवाद. चला लगेच आपल्याला अंतिम षटक टाकायचंय, पार करायचं इथे सामन्यामध्ये. भव्य आयोजनाला प्रेक्षक साथ देत आहेत आणि या ठिकाणी चाणक्य अकॅडमी राहुल यांच्याकडनं या दोन्ही फलंदाजांना प्रति षटकारला आणि षटकारांच्या हॅट्रिकला 500 रुपये आणि प्रति षटकारला 100 रुपये चाणक्य अकॅडमी राहुल सर यांच्याकडनं. बघा बक्षिसांची अजून खैरात चालू आहे ती या लीग मध्ये. तर नवीन षटकाला सुरुवात आहे, अंतिम षटकाला सुरुवात. जयेश पाटील जे आपल्या हाती चेंडू घेत आहेत. आणि 5 पहिल्या चेंडूवर मात्र एक झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू हातातून निसटला आणि सरळ निघतो मागे तो चौकारासाठी. थँक्यू. आणि बक्षिसामध्ये वाढ होते 2100 रुपये षटकार हॅट्रिकला चाणक्य अकॅडमी राहुल सर यांच्याकडनं. तर पुढचा चेंडू यावेळेस राजेश तुम्ही मात्र फटकवतायत चेंडूला. आणि चांगल्यापैकी फिल्डिंग, लगेच चेंडू थ्रो आला मयूर यांच्याकडून. तर त्या दरम्यान एक धाव घेतली गेली, धावसंख्या पोहोचते 21. तर आपण पाहतोय वेदांत एंटरप्राइजेस कैलाजी तर यांच्याकडून सुद्धा बक्षीस येते. षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि लगातार 6 षटकार मारले तर 2100 रुपये पारितोषिक. अजून मात्र हे लगातार 6 षटकार मारले गेले या स्पर्धेमध्ये, लगातार 3 षटकार मारले गेले ते सौरभ अडोकमा यांनी बक्षीस पटकवलं होतं ते कैलाजी तर यांचं. आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे ती इथे निखिल यांना अर्धशतक फलका लावण्यासाठी. बघूया आणखी एक अर्धशतक वाढ होते का या स्पर्धेमधला, कारण आतापर्यंत 7 अर्धशतकं लागली, 7 शतकं लागली सांघिक. आणि आपला धोनी स्टाईल हा फटका मारला गेला सुरेखरित्या. तर चेंडू मिस फिल्डिंग झालं आणि लगेचच त्यावर वाढ जाताना दुसरी धाव घेतली गेली. तर सारंग चॅम्पियन संघ अगदी चॅम्पियन प्रमाणे लढाई लढतायत आणि निखिल भोईर यांचं जितकं कौतुक करावे तेवढं थोडं असेल ती या सामन्यामधून. षटकातून पुढचा चेंडू आणि मात्र हा करारी फटका त्याचा बघायचा मिळतो. बघा थोडासा हवेमध्ये राहतो, हवाई फायर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटला गेला. तर जीवदान लाभलं परंतु फलंदाज धावण्यामध्ये त्यांचं तंत्र चुकलं, कारण दोन्ही फलंदाज एकाच बाजूला राहिले आणि मिडल मध्ये राहिले, त्यामुळे राजेश सातवी यांना बाद व्हावं लागलं. बघा जर काय सांगतील पंच आपल्याला की काय घडलं नेमकं. मात्र पंचांच्या विषयी आम्ही मान्य करणार आहोत. हा बघा की एवढा महत्वपूर्ण हा निर्णय झाला. तर 2 धावा झाल्यामध्ये असं म्हणायला लागेल, कारण चांगल्यापैकी धावा घेतल्या गेल्या या सुटलेल्या झेलावर आणि याचा फायदा नक्कीच निखिल यांना मिळणार आहे, कारण त्याच्यात धावसंख्येत वाढ होणार आहे, वैयक्तिकरित्या संघाच्या देखील वाढ होते.
आणि धावसंख्या फलकावर लागलेली 75-75. पाहता पाहता आणि यापुढील सामना टॉस साठी यायचंय. कर्णधार प्लेइंग 11 लिस्ट घेऊन टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच यापुढील सामना ठाकरे सर. यापुढचा जो सामना होतोय श्री गणेशी 11 वर्सेस एव्ही वॉरियर. या दोन दिग्गज संघांमधला सामना असताना दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लेइंग लिस्ट पाठवायची लगेचच टॉस बॉक्स साठी सज्ज राहिला पाहिजे, कारण या अंतिम षटकाचा खेळ चालतोय मैदानातून. षटकातला मात्र जयेशचा 5वा चेंडू आणि निखिल भोईर थोडंसं कावीना चेंडू टॉपेज लागलाय आणि जयेशच्या हातामध्ये स्थिरावताना मात्र इथे गडी मात्र बाद होतोय, कारण सफलता मिळते. निखिल यांची एक झंझावाती इनिंग आपण मात्र त्याचा अंत पाहिला या खेळामधून. नक्कीच प्रेक्षक वर्गात मी जातोय. नक्कीच इथं प्रेक्षक वर्ग भेट देत आणि उत्सुक प्रेक्षक बघायला मिळत आहेत. नक्कीच उद्या मेगा फायनल आहे आणि प्रेक्षकांकडे जाणं हे आमचं परम कर्तव्य वाडा क्रिकेट असोसिएशनचं मानलं जातं. नक्कीच आपलं नाव काय, आपण आला ते मॅच बघण्यासाठी, कसं वाटतंय? आपलं नाव काय? संभाजी कोंडीबा जावीर. आज माझं नाव संभाजी कोंडीबा जावीर आहे. आज या वाडा प्रीमियर लीग 2017 सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जे या ठिकाणी कॉमेंट्री देणारे पण चांगली सुंदर कॉमेंट्री देतात, बालकर्मरकरसारखे आणि इतरांसारखे सुंदर त्यांनी आयोजन केले, सुंदर हे केलेलं आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना बसण्यासारखी साठी सावली पण सुंदर अशी आज विवो कंपनीने केलेली आहे संतजा असं आणि सुंदर असं आयोजन केलेलं असं प्रत्येक वर्षी. आणि त्याचप्रमाणे वाड्यातील खुद्द वाड्यातील खेळाडूंना ती ही संधी मिळाली आणि त्या वाड्याच्या बाहेरच्या खेळाडूंनाही संधी मिळाली आहे आणि सुंदर आयोजन केले, सुंदर नियोजन आहे, शिस्तबद्ध आहे आणि याबद्दल माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा. नक्कीच प्रेक्षकांचं मत आपण जाणली की जबरदस्त सामना आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा त्या सामन्यामध्ये जर पाहिलं आपण तर बघूया धाव फलकाकडे जाऊया. ओव्हर टू ठाकरे सर. तर एकंदरीत 81 धावा लावला गेला, अंतिम चेंडू षटकार ठोकला गेला आणि 81 धावा मैदानामधून आल्या आपल्याला या स्कोरबुक वर आमचे जे स्कोरवर टिपतायत या धावा. आणि नक्कीच आपण नक्की प्रेक्षकांना भेटला ते वडील होते स्वप्नील जावेद, जो या प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. देवा प्रतिष्ठान या संघामध्ये स्वप्नील जावेद याचे वडील सुद्धा आलेले आहेत प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामने जाणून घेण्यासाठी. बघूया पुढे प्रेक्षकांकडे जातोय, खेळाडूंकडे मी जातोय. नक्कीच खेळाडूंचं मत आपण जाणूया. निखिलकडे मी जातोय. नक्कीच निखिल प्लीज वेलकम युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट. कॅमेरा ऑन आहे आणि एक जबरदस्त खेळाडू मानला जातोय. नक्कीच निखिल आपण भव्य आयोजन पाहताय. क्रिकेटमध्ये वाटेसाठी वाटेल ते जो वाक्य आहे. नक्कीच मागच्या वाडा शहर लीगला तू सिरियस घेतली होती आणि WPL लीग म्हणजे या वाडा तालुक्यात सर्वात मोठी ट्रॉफी. 3,50,000 आणि हिरो डिलक्स बाईक आहे. तर काय म्हणशील आयोजन विवो रिअल अकॅडमी याविषयी एक मस्त धमाल वाटते, काय वाटेल तुला? प्रथमतः मी माझ्या संघ मालकांचे आभार मानतो की त्यांनी मला माझ्या टीममध्ये खेळण्यासाठी मला संधी दिली आणि वाडा प्रीमियर लीग 2017 आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि प्रेक्षकासाठी खूपच चांगले विवोनी एवढी मस्त स्पॉन्सरशिप केलेली का अशीच आमच्या वाडा शहराला जर स्पॉन्सरशिप केली तर आम्ही नक्कीच त्यांचे आभार मानू. नक्कीच मी निखिल क्रिकेटर म्हणताना हे सामने होत आहेत, खेळाडू खेळतायत आणि नक्कीच प्रेक्षकांची जेवढी साथ मिळते, काय म्हणशील खेळाडू खेळताना कसं वाटतं ग्राउंडमध्ये खास करून? पहिला प्रथम उन्हाचा काय एवढं वाटत नाही. सगळे प्लेयर एकदम जोशाने खेळत आहेत. ऊन आज उद्या कधी पण असतं पण चांगल्या प्रकारे मुलं इथं खेळतात आणि हे चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म उभं करून दिलं वाडा प्रीमियर लीगने. नक्कीच धन्यवाद निखिल, आपण आलात आनंद घ्यायचा. मॅचचा पुढील प्रेक्षकांकडे मी जातोय. नक्कीच या प्रेक्षकांमध्ये जर उत्सुकता जर आपण नक्कीच पाहतायत आणि नक्कीच आपण जात आहेत अभिनव पॅन्थर या संघातील खेळाडू मात्र इकडे नक्कीच आनंद घेत आहेत. त्याचबरोबर पॅव्हलिंग बॉक्स मध्ये सुद्धा प्रेक्षक नक्कीच टीम ओनरकडे जातोय महेश ठाकरे सरांकडे. नक्कीच आपण टीम ओनर आहात आणि हे भव्य आयोजन, खास करून या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? हे कसं आयोजन वाटतंय? अतिशय सुंदर असं आयोजन केलं आहे ते वाडा प्रीमियर लीग 2017 मध्ये. खूप आवडलं आहे, प्रेक्षक वर्ग अतिशय खुश आहे या आयोजनावर आणि खास करून त्याला तोलामोलाची साथ लागली ती विवो आणि तसेच अतिशय सुंदर असे पंच
चांगली कॉमेंट्री, सगळ्याचा ताळमेळ बसला आहे या 2017 वाडा प्रीमियर लीगमध्ये. अभिनंदन परत एकदा वाडा प्रीमियर लीग अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कमिटी. ओके, नक्कीच आपण मतं जाणली तर अतिशय जबरदस्त मॅचेस आपण पाहतायत आणि नक्कीच प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. नक्कीच प्रत्येक ट्रॅव्हलिंग बॅग्स मध्ये, कारण प्रत्येक सामना तोडीस तोड बघायला मिळतोय. देवा प्रतिष्ठान वर्ष आपण सामना पाहतोय, सारंग चॅम्पियन, एक जुजबी झुंज. बघ या पुढे प्रेक्षकाकडे मी जातोय. नक्कीच क्रोज चॅलेंजरचे खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर सचिन आपण आहोतोय. नक्कीच सचिन, आपण सामना जिंकला तर काय म्हणशील असोसिएशनचे आयोजन, तिसरं वर्ष आणि भव्य आयोजन, एक जबरदस्त मॅच आपण पाहता. त्याचबरोबर युट्यूबनं खेळाडूंना पोहोचवलं जगभरामध्ये, तर काय म्हणशील? प्रथम मी WPLचे आभार मानतो. WPLचे आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी टुर्नामेंट भरवली आहे. गेल्या 3 वर्ष हा सोहळा वाड्यामध्ये पार पडतोय आणि यावर्षी एक आगळं वेगळं नियोजन जे आपण विवोकडून बघतोय, हे जगभर याला खूप पसंती आहे. आणि WPLचे मी आभार मानतो की त्यांनी मला या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरवलं. धन्यवाद. नक्कीच जबरदस्त मॅचेस पाहायला मिळत आहेत. उद्या मेगा फायनल लेडी क्रिकेट, नक्कीच महिलांचा क्रिकेटचा सामना पाहायला मिळणार आहे आणि सुरेश भोसले लेजंड क्रिकेटर जातोय. नक्कीच सुरेश आपण यायचं कॅमेरा समोर युट्यूबवर. सुरेश भोसले नक्कीच अनेक टीम ओनर आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. तर काय म्हणाले, हे आयोजन सावलीमध्ये चांगल्या प्रेक्षकांची बघायला मिळते. नक्कीच कोविड चॅलेंज आपला संघ जिंकलेला, आपण खुश तर आहातच, परंतु जी व्यवस्था विवोकडनं बघायला मिळते प्रेक्षकांसाठी, हे आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल कतारे साहेब? अतिशय सुंदर असं आयोजन आहे इकडे आणि वाडा तालुक्यातलं 1 नंबरचं आयोजन म्हणावं लागेल या WPLचं. आणि मी खूपच धन्यवाद करतो का अशा सामना इथे स्पर्धा ज्या भरवल्या जातात त्यांनी आपल्या खेळाडूंना याचा वाव मिळतोय आणि आणखीन असे मोठ्यात मोठे स्पर्धे इकडे भरत राहावेत आणि हार्दिक शुभेच्छा. ओके कतारे साहेब, आपण नक्कीच सामना जिंकून चांगल्या पद्धतीने रन रेटनं पुढे गेलेला, टॉप 4 मधील हायर रँकवर सध्या तरी मला पाहायचा अंदाज मी बघतो, मी अंदाज काढलेला आहे. तर नक्कीच आपल्या टीमबद्दल आपण काय म्हणाल, जो अफलातून खेळ टीम करते, नक्कीच शेवटच्या 7-8 नंबरमध्ये फलंदाजी, षटकार ठोकण्या फलंदाज, हॅट्स ऑफ दिनेश, एक जबरदस्त खेळ केला. दिनेशवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि दिनेश सारखा हा प्लेयर जो आहे तो नक्कीच आपलं नाव कमवणार आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही जरी स्पॉन्सर असलो तरी आम्ही आमच्या प्लेयरवरती कुठल्याच प्रकारचा दबाव टाकत नाही. जे काय आहे ते सगळ्या प्लेयरवरती आम्ही सोपवतोय. ओके, थँक्यू. इज फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. तर रोहन आपल्या इथे थांबायचं सुरेश जरा. आणि आता आमचे जे दुसरे सहकारी समालोचकांना आम्ही संधी देऊ इच्छितो की त्यांनी आपल्या सुमधूर आपल्या इथे संगीत बरोबरचा आपला एक चांगली कॉमेंट्री ऐकवायची आहे. ते गुरुनाथजी सरांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम. निश्चितच धन्यवाद ठाकूर सर, ठाकरे सर. पुन्हा पुढच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार आणि धावसंख्येत 4चे भर धावा जमण्याचा सिलसिला जारी केला. तो ललितच्या बॅटमध्ये निघालेला चौकार पहिल्याच चेंडूवर फाईन लेगच्या जवळ मारण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच यश मिळालं. ते फलंदाजाला धावसंख्येत 4चे भर आणि धावा जमण्याचा सिलसिला इकडे जारी केला. विजयासाठी जवळजवळ विजयासाठी 82 धावांचा लक्षाचा पिछा करताना दुसऱ्या चेंडूचा मारा करतो आणि सर निश्चितच अडला जो चेंडू शॉर्ट फाईन एक्स्ट्रा कव्हरकडे. निश्चितच 1 धाव घेण्याची ईर्ष्या, परंतु निर्धाव गेला चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली. पूर्णांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 षटकातील. तिसरा चेंडू राईट ओव्हर विकेटचा मारा करतोय गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा सर हाताने खेळून काढला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये एवढ्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने, परंतु यश मात्र गोलंदाजाच्या पदरात निर्धावतो तो चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवर जो चौकार बसला त्यानंतर मात्र 2 चेंडू लगातार निर्धाव गेलेत. त्यानंतर मात्र पुढे आपली गोलंदाजी हातभर लावताना दिसतोय आपल्या संघासाठी. सर्वप्रथम फलंदाजी करताना वैयक्तिक 41 धावांचे वादळी खेळ केले होते निखिल भोईर आणि आता मात्र जबरदस्त गोलंदाजी दुरास्त आपल्या खांद्यावर घेऊन गोलंदाजी करतो. निश्चित एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावताना दिसतोय तो निखिल भोईर. एक चांगला दर्जाचा खेळाडू बघायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा गुडलेनचा मारा सर हाताने खेळून काढला. एक्स्ट्रा वाईडिश मिड विकेट आणि माफ करा कव्हर आणि पॉईंटमध्ये जातो चेंडू. 1 धाव मिळते. धावसंख्येत 100 भर. खातं पुन्हा एकदा खोललं जात आहे. धावसंख्येत 100 भर. स्ट्राईकला रोटेट केले जाते. धावसंख्या 1 अंकाने वधारली जाते. 5 धावा.
विजयासाठी 82 धावांचा पिछा करताना सलामीचे 2 फलंदाज ललित आणि जयेश. आता मात्र जयेश येतो स्ट्राईक एंडला. षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ बघता बघता संपन्न झालाय. 5 धावा वसूल केल्या. तर पहिल्या 4 चेंडूवर पहिल्या चेंडूवर चौकार केल्यानंतर 2 चेंडू मात्र लगातार निर्धाव गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव. षटकातील पुढचा चेंडूचा मारा करतोय निखिल, सामना करतो जयेश. पुन्हा एकदा सरळ हाताने खेळून काढलाय. पॉवर प्ले षटक प्रगतीपथ असल्यामुळे कुठल्याच प्रकारची हाणामारी करण्याचा प्रयत्न करत नाही. एक सेफ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो तो जयेश पाटील आणि ललित. या ठिकाणी एक धाव मिळते. पुढच्या चेंडूवर सरळ हाताने खेळून काढला. वाईड एक्स्ट्रा मिड विकेटकडे गेला चेंडू. एक धाव हलक्या हाताने खेळून काढला. धावसंख्येत एकाच धावेच्या बधारणीनंतर धावसंख्या पोहोचते एका आणि 6 धावेवर. पुन्हा एकदा सामोरं जातो ललित. मेन स्टेज येण्याकडे गोलंदाजी करतोय तो गोलंदाज निखिल भोईर. षटकातील शेवटचा मारा आता मात्र ओव्हर विकेटचा मारा करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गुडलेचा मारा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. वाईडिश कव्हरकडे तो चेंडू. एक धाव मिळते. धावसंख्येत एकच्या भरेनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी पहिलं षटक मार्गास्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागल्या गेल्यात त्या 7 धावा. बिनबाद साध एक सावध सुरुवात. 82 धावांचा पिछा करताना सलामीचे 2 फलंदाज मैदानात आलेत. एक जयेश आणि ललित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 7 फळकावर लागली गेली आहे. बिनबाद साध एक सावध सुरुवात म्हणायला नक्कीच प्रेक्षक वर्गामध्ये जातोय. आपल्याकडे मुंबईवर प्रेक्षक आलेले आहेत आणि IPL सुरू असताना बॉम्बेवरनं प्रेक्षक इथं आलेले आहेत. चांगल्या पद्धतीनं मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. या WPL लीगला भेट देत आहेत. काय म्हणाल सर, आपण कुठे आलो, आपलं नाव काय? माझं नाव बेंजामिन. मी मुंबईवरून आलो आहे आणि मिथुन भाऊ बोलले की यूट्यूबवरती पण लाईव्ह आहे म्हणून. तर त्यात काल मी जस्ट बघत होतो रिप्ले बघत होतो मॅचेसचे. तर एकदम प्रोफेशनल क्रिकेटिंग आणि खूप चांगलं वाटलं बघून. मी कधी प्रोफेशनल क्रिकेट असं स्टेडियममध्ये पण बघितलं नाही आजपर्यंत, पण दिस इज द फर्स्ट टाईम आय एम वॉचिंग प्रोफेशनल मॅच अँड चांगलं वाटलं बघून. आय होप तुमचं असंच प्रोग्रेस, अशी माझी इच्छा आहे आणि प्रेयर आहे की दिस प्रोग्रेस गोज फॉर अ लाँग टाईम. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू सर. मात्र शुभेच्छा. मात्र मुंबईहून आल्या प्रेक्षकांना बघायला मिळतंय की जबरदस्त प्रोग्रेसिव्ह मात्र WPL बघायला मिळत आहे आणि यापुढे असंच भव्य दिवस शुभेच्छा मात्र दिल्या जात आहेत. नक्कीच पुढील प्रेक्षकांना मी जातोय. सर आपण आलात, वेलकम, सुस्वागतम WPL लीग 2017. काय म्हणाल हे आयोजन, ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज बाईक, लकी ड्रॉ बाईक आणि YouTube लाईव्ह टेलिकास्ट, हे ग्रामीण भागामध्ये भव्य आणि महाराष्ट्रातील मोठी लीग मानली जाते आणि विकेट मात्र यावेळेस लगेच मैदानामध्ये जाते. यावेळेस मोठ्या विकेटचा आदरा बसतोय देवा प्रतिष्ठान संघाला. तर जाऊया प्रेक्षकांकडे. काय वाटतं सर आपल्याला? काफ़ी अच्छा टूर्नामेंट है ये. मैं ओपनिंग के डे पे भी आया था. मैं स्पेशली वाड़ा स्ट्राइकर को सपोर्ट कर रहा था. मैंने फर्स्ट टाइम इतना बड़ा स्टेज और ये सब चीज़ ऑर्गेनाइजेशन देखा आपका. ट्रॉफीज़ एंड जो भी आप लोगों ने सबका डिस्प्लेज इन सबको जिसको जिसको अपन ने स्टेज पे बुलाया था सबका अपन ने स्वागत और वो सब बहुत अच्छा किया था. टूर्नामेंट काफ़ी अच्छा है. एम्बियंस काफ़ी अच्छा है. काफ़ी प्रोफेशनल क्रिकेट लगती है अपने को जब अपन देखते हैं. कल मैंने काफ़ी मैचेस यूट्यूब पे भी देखे, लाइव देखे. अच्छा है, मतलब ओवरऑल टूर्नामेंट अच्छा है. ओके, थँक्यू सर, धन्यवाद. नक्कीच प्रतिक्रिया आपण जाणतात. बघूया पुढील प्रेक्षकाकडे मी जातोय. आपण तोपर्यंत सामन्याकडे बघूया. पहिल्या गडाचं पतन झालं या ठिकाणी. पहिला गडी बाद झाला. धावसंख्या 7 असा. नवीन फलंदाज देतोय मयूर. षटकातील वैयक्तिक षटकातील दुसरा चेंडूचा मारा करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गुडलेचा मारा करण्याचा प्रयत्न. पूर्ण निश्चितच चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फाईनच्या वरून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा हलकासा हिस्सा घेऊन सरळ फाईन लीगकडे गेला चेंडू आणि निर्धाव जातो चेंडू. चांगल्या प्रकारे अडवला आहे तो फलंदाज क्षेत्ररक्षण. चेंडू निश्चितच निर्धाव गेला चेंडू. लगातार 2 चेंडू निर्धाव. वर्चस्व मात्र आतापर्यंत बघायला गेलं तर निश्चितच गोलंदाजाचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये बघायला गेलं तर गोलंदाज मात्र हेवी ठरलेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ खेळून झाला. तिसरा चेंडूचा मारा पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र उंच पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला. हवे ते चेंडू बराच वेळ आणि हातून झेल निसटलाय. वाईडिश लॉंगॉनचा जे क्षेत्ररक्षक होता, झेल घेण्याचा प्रयत्न केला असता निश्चितच मोठा झटका बसला असता. परंतु या ठिकाणी 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 वर स्ट्राईकला रोटेट केलं जाते तोपर्यंत चेंडू फेक येतोय. निश्चितच 1 धाव मिळते. धावसंख्येत 1च्या भरीनंतर धावसंख्या वाजते का अंकांनी 8 धावा. 1 गडी बाद 8 धावा. आता पूर्ण बघता 1.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चौथ्या चेंडूचा मारा होतोय. सेकंड ब्लॅक स्क्रीन एनकडनं गोलंदाजीचा मारा करताना या ठिकाणी गाव एनकडनं गोलंदाजी करतोय गोलंदाज नरेश. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता मात्र उसळी घ्यायला चेंडू होता. सरळ विसावलाय तो यष्टी रक्षकाच्या हातात. पुढचं काम या ठिकाणी चोखपणे बजावलंय तर यष्टी रक्षकाने निर्धाव जातो चेंडू. पुन्हा एकदा विजयासाठी 82 धावांचा पिछा करताना सलामीचे 2 फलंदाज मैदानात होते. ललित आणि जयेश. मात्र ललितच्या रूपाने गडी बाद झाला. मोठा झटका बसला. पुन्हा एकदा सामन्यात पुढच्या चेंडूकडे वाटचाल करताना राईट मोर विकेटचा मार. पुन्हा एकदा सरळ हाताने खेळून काढला चेंडू. जयेश पाटील आणि 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 निश्चितच धावबाद करण्याची नामी संधी दौडून आली, परंतु
फलंदाज मात्र बॉलिंग मार्गावर मैदानावर क्रीजवर सुरक्षित धावसंख्येत 1ची भर. पुन्हा एकदा हळूच एक चोरटी धाव. धावसंख्येत 1ची भर झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते एका अंकानी. एक गडी बाद 9 धावा. नक्कीच जयेश पाटील या ट्रम्प कार्डला बक्षीस येतोय 4G ग्रुप कडनं. प्रत्येक षटकारला जयेश पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक. YouTube लाईव्ह टेलिकास्ट बघूया हकदार ठरतोय का जयेश पाटील. षटकातील पुढचा चेंडूचा मार्ग होता. पुन्हा एकदा गोलंदाज नरेश आता मात्र फाईनच्या ओढ मारण्याचा प्रयत्न. आता या ठिकाणी मात्र फसला गेलाय. बड़ी मछली जाल में फसाई है. निश्चित रूप से अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद थोड़ा उछाल लिया गेंद ने और सीधा फाइन लेके हाथ में. दूसरे विकेट का पतन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. निश्चितच दुसऱ्या गड्याचं पतन झालंय. नवीन फलंदाज जो आला होता मयूर या ठिकाणी माघारी परतलाय. 190 देशामध्ये वाडा क्रिकेट प्रीमियर लीगला नेण्याचं काम मात्र 2 धुरंधर यांनी आपल्या खांद्यावर जो बोजा उचललाय ते निश्चितच एक राकेश पाटील आणि मिथुनजी नाईक 2 असे महान मेरू ह्या वाडा क्रिकेटमध्ये बघायला मिळतात, ज्यांच्या अनुषंगाने या स्पर्धा घरोघरी पोहोचल्या जातात आणि वाड्यामध्ये क्रिकेट जिवंत ठेवण्याचं मात्र काम महत्त्वपूर्ण काम निखिल मिथुन नाईक आणि राकेश पाटील यांच्याकडे बघायला मिळतंय. आज या तिसरं पर्व चालू आहे WPLचं. वाडा क्रिकेट असोसिएशन नंतर या ठिकाणी आयोजित करून WPL वाडा प्रीमियर लीग दुसऱ्या क्रमांकाची मोठी ट्रॉफी या ठिकाणी बघायला मिळते. 3,51,000चं पारितोषिक विजय संघाला प्रदान करण्यात येणार आहेत. ज्या अनुषंगाने गेलं 2015 वर्षी मिथुन नाईक आणि राकेश पाटील यांनी जी संकल्पना मनात आखली गेली आणि ती संकल्पना प्रत्यक्षात आणणं खूप महत्त्वपूर्ण असतं. एखादी संकल्पना आपल्या मनात ठेवणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं निश्चितच खूप कठीण असतं. त्याचं कौशल्यपूर्ण या ठिकाणी पणा लावून या ठिकाणी एक सक्सेस दाखवला गेला आहे. खूप अडचणी आल्या, त्या अडचणींना मात करून या ठिकाणी स्पर्धा यशस्वी पूर्ण करण्याचं काम मात्र जी धुरा हाती आपल्या घेते ती धुरा सांभाळताना दिसतात ते दोन्ही महामेरू. पुन्हा एकदा वाटचाल करत सामन्याकडे षटकातील तिसरं षटक घेऊन येतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा करतोय गोलंदाज भूपेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन मेन स्टेज येणीकडे गोलंदाजी करत 10-12 पॉलांचा मोठा सरळ घेऊन राईट मोर विकेटचा मारा करतो. निश्चितच भूपेश त्याला समोर जातोय उजव्याचा फलंदाज जयेश. सुरेख चेंडू आता मात्र उसळ घेण्याचा चेंडू पंचाचे 2 समांतरीची जाते त्या अवांतर धावीत भर पडते. वाईटचा इशारा. धावसंख्येत 1 अंकाची भर. दुहेरी अंक धावसंख्या पोहोचली जाते 10 अंकावर. निश्चितच आता जे उशिरा संघ आले आणि 4G ग्रुप कडनं 1,000 रुपये YouTube लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. प्रत्येक षटकारला जयेश पाटील मॅन फॉर्म सरसोल. एक जबरदस्त बॅटिंग. आमिष दाखवलं गेलं 1000 रुपये जयेश बाद झालाय. षटकार मनाचा नाद आणि नाद खोळा झालाय. मोठी गडी म्हणत मोठा गडा या ठिकाणी मिळाला गेलाय तो. एक उत्तुंग षटकार मानाच्या नादात जयेश पाटीलच्या रूपाने गडी बाद झालाय. तिसरा गडी बाद झालाय तो. बघूया 3 षटकारात प्रत्येक षटकार हॅट्रिकला पारितोषिक दिलं जाईल ते 500 रुपयाचं. सुबोध वेकंडे यांच्याकडनं आणि वेदांत एंटरप्राइजेस यांच्याकडनं षटकार हॅट्रिकला 500 रुपये. रेकॉर्ड कोण करणार. सुरेश चेंडू आता मात्र हलक्या हाताने पूल केलाय. नो फील्ड झोन ट्रॅव्हल झाला चेंडू मायडिश मिड विकेट कडे गेलाय. 2 धावा घेण्याची ईर्ष्या म्हणत असताना निश्चितच धावसंख्येत 1ची भर. धावसंख्या 1 अंकाने पोहोचली 11 धावेवर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते. ते भूपेश यांच्याकडे 2 लगातार गडी. इकडे बाद केला. पुन्हा पुढच्या मारा करतोय गोलंदाज भूपेश. सामोरं जातोय नवीन फलंदाज आणि आता मात्र पुढे जाऊन सरसळ मारण्याचा प्रयत्न केला तर बीट झालाय फलंदाज. पूर्णतः 4 मुंडे चीज झालाय. सरळ यष्टीच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. पुढचं काम चोख बजावलं ते यष्टी रक्षकानं. आतापर्यंत जर बघायला गेल्या स्पर्धेमध्ये निश्चितच आपलं स्थान ज्यांनी टॉप 4 मध्ये स्थान केलंय ते कोस चॅलेंजर संघ. सुरेख चेंडू आता मात्र अष्टपैलू खेळाची भूमिका निभावताना दिसतो तो गोलंदाज. निश्चित चांगल्या प्रकारची गोलंदाज धार गोलंदाजी बघायला मिळते. निश्चितच निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट बॉल. आणि टेनिस क्रिकेट जगतामध्ये सांगायचं गेलं तर निश्चितच निर्धाव चेंडूला हा गड्याच्या मोबदल्यात मानलं जात आहे. गडी बाद करणं आणि निर्धाव चेंडू खूप मोलाचं ठरतं ते टेनिस क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट मोर विकेट. आता मात्र फुल टॉस चेंडू पूल केलाय. शॉट गेलाय. निश्चितच इज गोइंग टू अनदर बिग हिट फ्रॉम दिस ओव्हर. शॉट सिक्सर. 6 धावा मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावा षटकार.
चेंडू लगेच पास करायचा आहे. आतापर्यंत बघायला गेलं तर या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघा एक षटकार मात्र कलाटणी देऊ शकतो या सामन्यामध्ये. निश्चितच आपलं सूत्र जे ते हाती धरलंय. पुन्हा तोच फलंदाज षटकातील पुढे चेंडू हाताळताना पुन्हा एकदा फुलटा चेंडू नो फील्ड झोनला ट्रॅव्हल होते का बघा. गोलंदाज स्वतः धावतो चेंडू खाली आणि या ठिकाणी झेल सुटलाय. मात्र निश्चित मिस झालं, मिस अंडरस्टँडिंग झालंय. ज्याप्रमाणे झेल घेण्याची ईर्षा म्हणत असताना बॅकअप जे गोलंदाजने केलं ते चेंडू मागे मात्र ते फसलं गेलं. षटक समाप्त झालं. 3 षटकं मार्गास झाल्या. 3 षटकांच्या मार्गासीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली गेली ती 18 धाव आणि विजयासाठी आता मात्र 64 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 5 षटकामध्ये. 30 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष पुन्हा परत सामन्यामध्ये. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूयात आणि पुन्हा परत या पुढच्या वाटचालीकडे. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. हॅलो. निश्चितच विविधने नटेला भारत देश. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघायला गेलं तर धावफलकावर 18 गेलीत. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 6ची सरासरी आतापर्यंत बाळगलेली आहे. विजयासाठी 82 धावांचा लक्ष्याचा पिछा करताना आणि 3 षटकांच्या मोबदल्यात 18 धावा वसूल केल्यात. येणारे 5 षटक आणि विजयासाठी आता मात्र 64 धावांचं लक्ष. बघा कशा प्रकारे साथ दिली जाते गोलंदाजाला. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी भूमिका निभावताना हरीश. वाडा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणार हरीश. षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पिचचा चेंडू या ठिकाणी सरळ हाताने खेळून काढला. वाईडिश लॉंगॉनकडे जातो चेंडू. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची ईर्ष्या थोडंसं चपळाईचं क्षेत्ररक्षण करण्याच्या नादात क्षेत्ररक्षण थोडंसं गहाळ होत आहे. 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. धावसंख्येत 2ची भर. धावसंख्या पोहोचते 2 अंकांनी 20 अंकावर. श्री गणेशजी 11 वाडा संघाचे खेळणेदार आपण टॉस साठी यायचंय. श्री गणेशजी 11 वाडा आणि एबी वॉरियर अंतिम पुकार. पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या. षटकातील पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूचा मारा करतोय. चौथं षटक प्रगतीपथ असताना धावसंख्या मात्र 20 लागली गेले फलकावर. आता मात्र ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न. थोडासा शॉर्ट पिच दिला चेंडू. निश्चितच एक हलक्याने खेळून काढलाय. धावसंख्येत 1ची भर. 2 फलंदाज. निश्चितच जोपर्यंत चेंडू फेकील आरामात या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1ची वधारणा. पुन्हा एकदा सामन्याला जर कलाटी द्यायची असेल तर निश्चितच प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका सामन्याचं चित्र फिरू शकतं. एवढं निश्चितच फलंदाज करायचं. तितकं धारधार गोलंदाजी केली तर निश्चितच सामना मात्र आपल्या बाजूने झोकू शकतो तो गोलंदाज. पुन्हा एकदा तोच हरीश षटकातील पुढच्या चेंडूचा मारा करतो. षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. 3रा चेंडूचा मारा आणि आता मात्र सुरेख चेंडू. आता मात्र उसळी घेणारा चेंडू स्टंपच्या लाईनने सरळ कव्हर केलाय. तो यष्टी रक्षकाने निश्चितच निर्धावता चेंडू विसावतोय. तो यष्टी रक्षकाच्या हातात आता मात्र चांगली लय म्हणावी लागेल गोलंदाज हरीश यांची. प्रत्येक चेंडू हे जबरदस्त व्हेरिएशन म्हणून बघायला मिळते हरीश यांच्या हातातून. षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निश्चितच धावसंख्या मात्र बदलली गेली ती 1 अंकांनी. 21 या अंकावर षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू हरीश यांचा सामना करतो फलंदाज. आणि आता मात्र मिड विकेट डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आहे. बॅटचा अंदरुणी लागून हवे ते पराजय चेंडूपर्यंत नो फील्ड धुण्यात ट्रॅव्हल झालाय. धावबादकांची नामी संधी या ठिकाणी बघूया. निश्चितच चांगला सुरेख रनिंग बेटवीन द विकेट. आखो मिशर हो गया और 1 लेने का सहारा और इसी 1 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 22 रन 3 विकेट के नुकसान पे. नवीन आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मी स्वतः गुरुनाथ तांबे आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे. निश्चितच खूप मोठी स्पर्धा बघायला मिळते आपल्या वाडा तालुक्यात. 3.5 लाखाचं पहिलं पारितोषिक, 3,51,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक असणार आहे ते विजेत्या संघाला. या स्पर्धेमध्ये निश्चितच आतापर्यंत कोच चॅलेंजर संघ टॉपमध्ये बघायला मिळतो. जर बघायला गेला आजच्या दिवशी अंकुश ठाकरे, स्वप्नीलजी खातारे साहेब यांचा हा संघ, महेंद्र चौबळ आणि तसेच रवींद्र पांढरे यांचा हा संघ पुन्हा एकदा सामन्याकडे पुढच्या वाटचालकडे चांगला शपळ केला. चेंडू वाईडिश कव्हरकडे जातो. चेंडू 1 धाव मिळते. धावसंख्या 2 धावा घेण्याची ईर्ष्या म्हणत असताना धावबाद संधी परंतु दवली जाते. कलेक्शन मात्र करता आला नाही ते यष्टी रक्षकाला. 2 धाव मिळतात. धावसंख्येत 2ची वर पुन्हा एकदा धावसंख्या वाढते 2 अंकांनी 24 धावा. विजयासाठी 82 धावांच्या लक्ष्याचा पिछा करताना निश्चितच. आणि दीपेश गोलाप एबी वॉरियरचे करण्यात आलेले आहेत. श्री गणेशजी 11 वाडा श्री एबी वॉरियरचे कॅप्टन आलेले आहेत, तर आपण त्वरित यायचंय. धावसंख्येत 2 धावांची भर गेल्यानंतर आता मात्र धावसंख्या पोहोचते 24 अंकावर. पुन्हा एकदा हरीश द वाडा एक्सप्रेस यांना ओळखलं जाणार. आता मात्र सुरेख चेंडू वचूक उसळी घेणारा चेंडू विसावतोय. पुन्हा एकदा यष्टी क्षेत्रात षटक संपतंय. 4थं षटक या ठिकाणी मार्गास झालं आहे. ड्रिंक्स ब्रेक करायचं आहे, लगेचच पाणी घेऊन जायचं आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. पण निवेदन असेल तोपर्यंत सुमधुर संगीताकडे पुण्यापर्यंत सामन्यामध्ये.
धन्यवाद डीजे मास्टर. बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फरकावर लागली गेली ती 24 धावा. अजून सुद्धा विजयासाठी 58 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 4 षटकामध्ये. 24 चेंडू आणि 58 धावांचं लक्ष. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. एनिथिंग हॅपन इन क्रिकेट. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ मानला जातो. निश्चित बघूया येणाऱ्या 4 षटकामध्ये. बघूया सामन्याचं चित्र कशा प्रकारे बदलतं आहे हे बघणं निश्चित गरजेचं ठरणार आहे. लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी सामन्याचा बघायला मिळतो. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट बघा. घर बसल्या प्रेक्षक या ठिकाणी खेळाचा आनंद लुटताना दिसत आहेत. काही 190 देशामध्ये, या जगातील 190 देशामध्ये या स्पर्धेचं नाव गाजलं जात आहे. वाडा प्रीमियर लीग. महाराष्ट्रातील वाडा तालुक्यातील हे गाव आणि वाडा तालुक्यातील कांदिवली गावामध्ये चालू असलेलं हे हायटेक मैदानातून थेट प्रक्षेपण होत आहे. विजयासाठी 82 धावांचा लक्ष्याचा पिछा करताना 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर गेली ती 24. म्हणजे बघायला गेलं तर 24 चेंडूमध्ये फक्त 24 धावा वसूल केल्यात. प्रत्येक षटकामागे फक्त 6ची सरासरी बाळगली होती. देवा प्रतिष्ठान संघाने निश्चितच चांगल्या प्रकारे गोलंदाजी वातावरण धार गोलंदाजी बघायला मिळते. सारंग चॅम्पियन्स संघाकडे बघायला मिळते. निश्चितच सामना सुरू करायचा, घाई करायची लगेचच. आणि श्री गणेश 11 कर्णधार. घाई करायची आहे. प्लेइंग 11 लिस्ट घेऊन तरीचा नडफीसाठी याचे दोन्ही बोथ कॅप्टन एबी वॉरियर आणि श्री गणेश 11 वाडा. यापुढील रफ अँड टफ मॅच फॉर टॅगची लढाई WPL 2017चा क्रिकेटचा महासंग्राम आज जिंकणं खूप गरजेचं प्रत्येक संघाला. कारण उद्या मेगा फायनल आणि मेगा फायनलच्या अगोदर सामना असेल महिला क्रिकेट शो मॅच पाहायला मिळणार आहे. मुंबई महिला क्रिकेट वर्सेस पालघर वर्सेस मुंबई. एक शो मॅच ठिकाणी सामना होणार आहे. मुंबई आणि पालघर या दोन संघांमध्ये महिलांच्या एक रफ अँड टफ टीट फॉर टॅटची लढाई. मेगा फायनल उद्या याच ठिकाणी याच मैदानात. प्लीज वेलकम फॉर कॅप्टन टीम श्रीकांत अँड बिपिन. तर नक्कीच काय म्हणशील बिपिन, तुमचा यापुढे सामना जिंकणं गरजेचं आहे. आशादायी विजय झाला तर आशादायी वाटचाल सुद्धा मिळू शकते. कारण नशिबीची साथ कधी येईल आणि सांगू शकत नाहीये. कारण सगळं चालतं नशिबावर चालतं. थँक्यू डीजे. नक्कीच थँक्यू डीजे. बिपिन काय म्हणशील, आपल्या समोर श्री गणेश जिल्हे संघ आहे तर तू फाईट देणार का? हो देणार ना. नक्कीच समोर दीपेश घोलप आहे, तू रोखण्याचा प्रयत्न करणार का? तुझा तो आवडता खेळाडू आहे परंतु आता मात्र तू प्रतिस्पर्धी आहेस. करणार नक्कीच. त्याचबरोबर श्री गणेश जिल्ह्यावर श्रीकांतकडे मी जातो. श्रीकांत एक सामना भव्य आयोजन पाहत आहेत आणि हा सामना मला वाटतं शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील तुमचा. तर कसं वाटेल तुला खेळताना? खूप बरं वाटेल. शेवटचा सामना आहे. क्रिकेट हारो किंवा जिंको पण विजय क्रिकेटचाच होणार आहे. त्याच्यामुळं खूप आम्ही आशा करतो की आम्ही मॅच जिंकणार. नक्कीच सामना जिंकून खेळाडू पण क्रिकेट विजय होतोय. या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीने आपण क्रिकेटच्या भाषेतलं उत्तर दिलं. नक्कीच याच माइंडनी खेळायला हवं. दोन्ही संघाला मी टॉससाठी यामध्ये करतोय. हेड इज WPL अँड टेल इज WC. ओके नाउ स्टार्ट. हु इज द फर्स्ट से टॉस? आणि टॉस विनर एबी वॉरियर. बिपिन मात्र टॉस जिंकले. तर काय म्हणशील बिपिन, एक जबरदस्त सामना होणार आहे आणि टॉस तू जिंकलेला आहेस. एक नामी संधी, पहिली संधी बॅटिंग आणि क्षेत्ररक्षण फिल्डिंग हे चॉईस करण्यात तुला नामी संधी. तू काय घेशील टॉस जिंकल्यानंतर? बॅटिंग. फर्स्ट चूज बॅट एबी वॉरियर. या सामन्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग मात्र एबी वॉरियर घेतलेली आहे. कॅप्टन बिपिन. नक्कीच टार्गेट कुठलं टार्गेट आपलं? थँक्यू डीजे. 100 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे बिपिन आणि वेल डन. बेस्ट ऑफ लक एबी वॉरियर कॅप्टन. बेस्ट ऑफ लक बिपिन. अँड नेक्स्ट कॅप्टन इज श्री गणेश 11 वाडा. नक्कीच श्रीकांत टॉस हरलेला आहे आणि टॉस हरल्यानंतर आपण लेफ्ट किंवा राईट उजवी किंवा डायव्हरचा पॅव्हलिंग बॉक्स घेऊ शकता. एक संधी असते. तर यास कशा पद्धतीने आपण निवडाल कुठला पॅव्हलिंग बॉक्स? लेफ्ट साईडचा आम्ही जास्तीत जास्त पॅव्हलियन निवडायचा प्रयत्न करू. तुम्ही ते
लेफ्ट साईडला तुम्हाला खूप आवड आहे, पॅव्हलिंग बॉक्स तुम्हाला मी ज्याला जातोय कारण तुम्ही हारलात आणि टॉस हरलेल्या कर्णधाराला एक चॉईसचा पॅव्हलिंग बॉक्स दिला होता आणि लेफ्ट साईड क्रीडा मंचाच्या डाव्या बाजूचा पॅव्हलिंग बॉक्स घेत आहे श्रीगणेश इलेव्हन. नक्कीच 100 धावांचा टार्गेट ठेवण्याचं आव्हान बिपिन या कॅप्टनने ठेवलंय. तर तू कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, तुझं षडयंत्र आणि तुझे गोलंदाज कुठले असतील, काय कामगिरी करतील? आज शेवटची मॅच आहे, करो किंवा मरोची हालत आहे, त्याच्यामुळं मी जास्तीत जास्त कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू शकतो. नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत जर रोखण्याचा प्रयत्न केला तर जास्तीत जास्त अटॅकिंग फलंदाजी आपण करणार आहेत. तर नक्कीच आज इतिहास ते रचण्यास सुद्धा संधी आहे. 6 षटकारांना वेदांत एंटरप्राइजेस सिरसाड, कैलास तरे साहेब आणि त्याचबरोबर सुबोध वेखंडे, वैयक्तिक सुबोध वेखंडे यांच्याकडनं असे 2100 आणि 2000 रुपये पारितोषिक आहे. ही पारितोषिकं तुम्ही पटकवाल का? षटकार हॅट्रिकला 500 रुपये, ही पारितोषिक तुम्ही घेणार का? हे तर बॅटिंग करताना समजेल, कारण की पिच पण आता तेवढं ओळखीचं झालं आहे, त्याच्यामुळं आमचे बॅट्समॅन जास्तीत जास्त प्रयत्न करतील. आणि नक्कीच मी सांगू इच्छितोय की या WPL मध्ये इतर टीम आहेत, तुझी टीम सोडून, श्री गणेश इलेव्हन वाडा टीम सोडून या इतर टीम मध्ये कुठल्या प्लेअरनी जबरदस्त खेळ केला आणि करू शकतो आणि कुठल्या प्लेअरची तुला खेळी आतापर्यंत या सीझन 3 मध्ये आवडलेली? झालेली सूरज सर, एक मिनिट, धावसंख्या 31 झालेली आहे. 51 धावांची गरज येणाऱ्या 3 षटकामध्ये. विशाल दादा तसेच महेश दादा दोघांची चांगली आहे आणि तसंच दीपेश गोलप अलमान यांची फारच सुंदर खेळी आहे. ऑलराऊंडर आहेत तिघं पण आणि सुंदर खेळतात. नक्कीच त्यामध्ये तुम्हाला म्हणते की आतापर्यंत आपण नक्कीच विशाल बलटे आणि महेश भोईर आणि दीपेश गोरे बोलला तर विकी काळे एक टॉप 1ला सिरीजसाठी वाटचाल करतात. सध्याच्या स्थितीला टॉप 1च्या पोझिशनवर सिरीजसाठी आहेत. अभिनव पॅन्थर टीममधला खेळाडू हे कसं म्हणेल, कारण त्यांनी पहिली 50 पंकज आणि त्यांनी मात्र टाकून दिली. विकी काळे या खेळाडू तुला कशामध्ये याचा खेळ आवडला? खूप सुंदर खेळतो तो, त्याचा फुटवर्क वगैरे खूप छान आहे आणि मॅच बघायला खूप मजा येते. त्याची बॅटिंग बघायला आवर्जून मी थांबतो, जास्तीत जास्त त्याची बॅटिंग बघतो. नक्कीच बेस्ट ऑफ लक श्री गणेश इलेव्हन वाडा इन द नेक्स्ट मॅच इज टीट फॉर टॅट. एक जुजबी झुंज कडक मॅच बघायला मिळत आणि या सामन्यामध्ये कोण जिंकणार हा सामना मात्र दोन्ही संघांना खूप महत्वाचा आहे. श्री गणेश इलेव्हन वाडा वर्सेस AV वॉरियर. जीत ऐसी हो अभिमान लगे, हार वैसी हो शान रहे, यही तो है क्रिकेट. WPL 2017 वेलकम यूट्यूब ऑल क्राउड. थैंक यू. सामन्याकडे वळूयात. येणाऱ्या 3 षटकामध्ये विजयासाठी आता मात्र 51 धावांची गरज असताना एक चेंडू खेळून पुन्हा एकदा तोच निखिल, पुन्हा एकदा सुरेश चेंडू आता मात्र हाताळला गेला. वाईडिश लॉंग ऑफ कडे जातो चेंडू, 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 चेवर थोडंसं क्षेत्रक्षण गचाळतं, पण त्याचा फायदा काही फलंदाज उचलणार नाहीये. निश्चितच धावसंख्या हळूच एका अंकाने वाढते. ज्याप्रमाणे सेन्सेक्स घसरतो त्याप्रमाणे ह्या धावसंख्या घसरली गेली. धावसंख्या एका अंकाने वाढली 32 धावा. आता मात्र 50 धावांची गरज येणाऱ्या 16 चेंडू आणि 50 धावांची गरज. बघूया पारडं कुठल्या बाजून झुकता येते तराजूचं बघणं निश्चितच गरजेचं ठरणार नाही की एकेरी दुहेरी धावाकडून या ठिकाणी धावा जबरदस्त सिलसिला केलाय. 1 धाव मिळते. दुसरी धावकडे ईर्ष्या मिळत असताना निश्चितच एका धावर सांभाळून स्ट्राईकला फक्त रोटेट केलं जात आहे. धावसंख्या वाढली ती एका अंकाने 33 धावा. आता मात्र 49 धावांची गरज. 15 चेंडू आणि 49 धावांची गरज. निश्चितच हाणामारी करावी लागणार आहे. मोठे प्रहार, मोठे फटके मारावे लागणार आहेत. सुरेश चेंडू आता मात्र ब्लॉक होल मिळवण्याचा प्रयत्न. तर कॅन्सर ज्याला म्हटलं तर क्रिकेटच्या भाषेत यॉर्करला कॅन्सर म्हटलं जातं, कारण की कॅन्सरमधून परतणं खूप कठीण असतं. निर्धाव जातो चेंडू, 20वा घेतोय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या मात्र स्थिरावली गेली ती 33 अंकावर. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. 5 गड्यांच्या मोजल्या 33. आता पुन्हा मात्र शफल केलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी. निर्धाव जातो चेंडू पुन्हा एकदा 20वा घेतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते ती निखिल भोईर यांच्याकडून. एक अष्टपैलूची भूमिका निभावताना दिसतोय तो निखिल भोईर, ज्यानं पहिलं षटक हाताळलं गेलं. त्याने पहिल्या षटकामध्ये 7 धावा देऊन 7 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा तोच निखिल. आणि आता मात्र सुरेश चेंडू पुन्हा एकदा चांगलासा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑफ जातो चेंडू, 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागणार आहे, कारण की धन्यवाद डीजे.
दोन षटकांचा खेळ आता मात्र शिल्लक लागला आहे. दोन षटकामध्ये विजयासाठी 45 धावांची गरज आहे. बघूया मोठे प्रहार सामन्याचं चित्र बदलू शकतं. नवीन गोलंदाज येते पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर धुरा घेऊन राजेश वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 7वं षटक. षटकातील पहिल्या चेंडूचा मारा होता. मेन स्टेज एंडकडनं गोलंदाजी करतो, हायवे एंडकडनं गोलंदाजी करतो. पहिला चेंडू ओव्हर द विकेटचा मारा. गुडलेनचा स्पॉट या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याकडे जोरदार अपील केल्या पण त्यांनी फेटाळून लावला. निर्धाव चेंडू विसावा घेतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. सूत्र जर बघायला गेलं तर निश्चितच श्री सारंग चॅम्पियन्सच्या बाजूने बघायला मिळत आहे, कारण की आतापर्यंत 45 धावांची गरज असताना 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये 45 धावा काढणं निश्चितच फलंदाजांना निश्चितच गाफील असावं राहणार आहे, कारण की येणारे 11 चेंडू जोरदार प्रहार करावे लागणार आहे. त्यांना 2-3 षटकार जर एका षटकामध्ये लागले तर मात्र चित्रपट सुद्धा यस इज गोइंग टू अनदर बिग हिट. शफल केलं फलंदाजाने अक्रॉस द लाईन आला आणि निश्चितच खेळून काढलाय सरळ 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. षटकार 6 धावा. धावसंख्या 6ची भर झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते 6 अंक आणि 43 अंकावर. आणि आता मात्र थोडस हळू होताना हलक्या हाताने होताना सूत्र दिसतंय. षटकार पुन्हा एकदा उत्तम षटकार. बॅक टू बॅक 6. मॅग्निफिसंट क्रिकेट फ्रॉम हियर डीजे. धन्यवाद डीजे. जर तिसरा षटकार लागला गेला तर निश्चितच वेदांत एंटरप्राइजेस यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. कैलास तरे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. बघूया बक्षिसाला गवसणी घातली जाते का. सामन्यामध्ये थोडीशी चुरस निर्माण होताना दिसतंय. धावसंख्या 6 अंकांनी वधारताना दिसते. 49 पोहोचली गेली. 33 धावांची गरज. 9 चेंडू आणि 33 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा मारा मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा यस इज अ बिग हिट. 6 धावा. षटकार बॅक टू बॅक तिसरा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. वेदांत धन्यवाद डीजे मास्टर. वेदांत एंटरप्राइज यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक आणि कैलास तरे यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक. षटकातील पुन्हा एकदा माफ करा पुन्हा एकदा पुढच्या वाटचाल करूयात. पुन्हा एकदा शॉर्ट आमचा मारा करण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडासा ब्लॉक होलच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला फलंदाजाला, बट बचावला गेला थोडक्यामध्ये. निश्चितच पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या मात्र पोहोचली गेली ती 55 अंकावर. 27 धावांची गरज. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. निश्चितच निर्णायक चेंडू ठरू शकतो या स्पर्धेतील. पुन्हा एकदा तोच फलंदाज हसमुख. पुन्हा एकदा ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न. निश्चितच निर्धाव गेला असता, परंतु चांगला पण हलक्या हाताने खेळून काढला. धावसंख्येत आपली स्ट्राईक मात्र आपल्या हाती ठेवले. 3 षटकाराच्या साने फलंदाजी करतोय तो हसमुख या ठिकाणी. धावसंख्या 1 अंकाने वधारताना दिसते. 56 धावा. बघता बघता 7 षटकांचा खेळ संपन्न झाला. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. जर पहिल्या 3 चेंडूवर लगातार समजा 3 षटकार जर लागले तर मात्र सूत्र पूर्णतः बदलू शकते. येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. बघूया नवीन फलंदाज हसमुख कुठल्या प्रकारे फलंदाजी करतोय. निश्चितच सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण केली आहे. नवीन गोलंदाज येतोय पुन्हा एकदा. वैयक्तिक ज्यानं वैयक्तिक तिसरं षटक ज्याने हाताळलं होतं तोच भूपेश. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 8वं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. बघायला गेला त्या 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा वसूल होत आहेत, पण आता मात्र 26 धावांची गरज येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. 6 मारे आणि 26 धावा. घाई करायची, जरा टीम्स मीटिंग कमी करायचे. अजून सुद्धा 3 सामने शिल्लक आहेत. मुश्किल लग रहा है ना. 2 हिसाब से 2 मुश्किल लग रहा है. 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 2 मुश्किल ल
शेवटचे 6 चेंडू आणि 6 मारे बघूया. 6 माऱ्यांमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा भूपेश. सामना करतोय हसमुख. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झालाय. चेंडू निश्चितच 1 धाव मिळते. धावसंख्या 100 पर्यंत स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या पोहोचते एका आणि हळूच 57 अंकांवर. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. 5 चेंडू आणि 25 धावा. थोडंसं सूत्र मात्र आता मात्र बदलताना दिसते कारण की हसमुख नॉन स्ट्राईक एंडला गेलाय. दिशाहीन चेंडू निश्चितच पंचांच्या हात दोन्ही सरळ रेषेत येताना अवांतर धावे. धावसंख्या भर पडते. 58 वर धावसंख्या पोहोचली गेली. आता मात्र 24 धावांची गरज. 5 चेंडू आणि 4 षटकारांची गरज. 24 धावा जर आल्या तर मात्र संघ ह्या ठिकाणी विजय होतोय. तो संघ बघूया देवा प्रतिष्ठान संघाला चान्स मात्र संधीचं सोनं होतंय का बघायला मिळतंय. पुन्हा एकदा वाईड डिशकडे मारण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाला चकवून चेंडू जातं फाईन स्क्वेअर लीकडे. धावसंख्येत 1ची भर. धावसंख्यावरती एका अंकाने 59 धावा. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 23 धावा. हलक्या हाताने खेळून काढलाय. नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झालाय बघा. चेंडू 1 बाउन्स जातो. चेंडू सीमारेषेकडे. निश्चितच चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. बघूया 3 षटकार जर लागले तर सामना टाय होऊ शकतो. परंतु प्रेक्षकांची जी उत्कंठा ती शिगेला पोहोचली गेली आहे. पुन्हा एकदा हसमुख सामना करतोय. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. आता मात्र व्हाईट आणि अवांतरी धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचते ती एका अंकाने 64 धावा. 3 चेंडूंमध्ये 3 षटकारांची गरज. 3 चेंडू आणि 18 धावा. बघूयात सामन्यातील चित्र. हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झाला. चेंडू 1 धाव मिळते. स्ट्राईकला रोटेट केला जात आहे. धावसंख्या पोहोचते ती एका अंकाने 65 अंकावर. आता मात्र अशक्य सामना बघायला मिळते ते 2 चेंडूमध्ये आणि 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. अशक्य सामना. परंतु बघा एनिथिंग हॅपन इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. जोपर्यंत शेवटच्या चेंडूचा मारा होत नाही तोपर्यंत सूत्र मात्र स्पष्ट दिसत नाही सामन्याचं. हे बघण्याची गरजेचं ठरणार आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज भूपेश वैयक्तिक षटकातील पुढच्या चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झाला. आपला गोलंदाज मार्गावर स्वतः अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातो वाईड लॉंग ऑफकडे. परंतु 1 धाव काय रोखू शकणार. धावसंख्येत 1ची भर. आता मात्र अशक्य खूपच अशक्य आव्हान. धावसंख्या पोहोचते डबल षटकार. 6 धावा. 66 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. या सामन्याचा एखादी झुंज त्यांनी लढवली गेली. किल्ला लढवला गेला. तो वैयक्तिक 41 धावा आणि गोलंदाजीच्या बळात जर बघायला गेलं तर 2 षटकांमध्ये